स्ट्रोक हा इंडियामध्येच नाही, पूर्ण जगात खूप मोठा प्रॉब्लेम आहे. अपंगत्व आणि मृत्यू ह्याचं एकदम प्रमुख कारण आहे. ज्यावेळेस आपण पॅरालिसिस किंवा स्ट्रोक म्हणतो त्यावेळेस नेमकं काय आहे? सोप्या भाषेत स्ट्रोक होतो म्हणजे काय होतं, की मेंदूच्या एका भागाला रक्तपुरवठा बंद होतो. आपल्याला मसाज वगैरे करायची सवय असते. सो बरेच पेशंट्स येतात, त्यांनी नेक मॅनिप्युलेशन्स म्हणतो आपण त्यांना, हो. तसं काहीतरी केलेलं असतं आणि त्यांना मेजर स्ट्रोक आलेला आहे. सो जनरली व्हेजिटेरियन जे लोक आहेत शाकाहारी, त्यांच्यामध्ये ही विटॅमिन B12 फॉलिक ॲसिड याची डेफिशियन्सी असते आणि त्याच्यामुळे स्ट्रोक होणं आणि हार्ट अटॅक्स येणं. जे काही लहानपणापासून ऐकलंय ते कुठल्या तरी म्हाताऱ्या माणसांना पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेलाय, पण हल्ली आपण तरुणांमध्ये हे प्रमाण खूप वाढलेलं ऐकतो. सो सध्या वर्क लाईफ बॅलन्स नसल्यामुळे इमोशनल स्ट्रेस, फायनान्शियल स्ट्रेस, कॉम्पिटेटिव्ह स्ट्रेस या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं की रिस्क फॅक्टर्स जे आहेत, जे डायबिटीस होतं किंवा ब्लड प्रेशर आहे, त्या सगळ्या गोष्टी अर्ली दिसायला लागलेल्या आहेत. जे स्मोक करतात 4 ते 5 पटीने ही रिस्क वाढते. आणि दुसरी गोष्ट, जे स्मोक करत नाहीयेत पण त्यांच्या सानिध्यात आहे, त्यांची ही रिस्क 1.5 पटीने वाढते. यंग एजमध्ये ब्रेन हॅमरेजचं ऐकतोय. ब्रेन हॅमरेजमध्ये एक्झॅक्टली काय होतं आणि त्याची काय लक्षणं असतात आपण अशा पद्धतीचं हेडेक होतं की वर्स्ट हेडेक ऑफ माय लाईफ. सो ते हेडेक असेल, कॉन्स्टंटली होत आहे, जास्त होत आहे सिव्हिरिटीने, तर अगेन तुम्हाला लगेचच हॉस्पिटलला यायचं आहे. पुरुषांना जास्त आहे, त्याचं काही कारण आहे का? पुरुषांना जास्त आणि स्त्रियांना कमी आहे त्याचं? कारण बायकांना माझे एक पेशंट आहेत, 2 वर्षापूर्वी आम्ही क्लॉटबस्टर इंजेक्शन दिलं, पण लाईफस्टाईल कधीच सुधारली नाही. डायबिटीस अनकंट्रोल्ड, वजन 100च्या पुढे, स्मोकिंग. 2-3 वर्षानंतर परत ते स्ट्रोक म्हणून आले. बिईंग फिट इज नॉट इक्वल टू बिईंग हेल्दी. म्हणजे तुम्ही फिट आहात पण तुम्ही हेल्दी असालच असं नाही. इज अ स्टेट ऑफ फिजिकल, सोशल अँड मेंटल वेलबिईंग. तर ह्या तिन्ही गोष्टी व्हायला हव्या. रिसेंटली पेशंट होता की त्याला लेफ्ट बाजूला वीकनेस होतोय. त्यांनी त्याच्या वडिलांना कॉल करून सांगितलं. त्यांनी त्याला लगेच ॲडवाईस दिलं की हे स्ट्रोकची लक्षणं आहेत, स्ट्रोक रेडी हॉस्पिटलला जा. तो आल्यावर जेव्हा त्याला क्लॉटबस्टर इंजेक्शन दिलं, नेक्स्ट 10 मिनिटात त्याच्या हातापायाची ताकद आणि बोलणं नॉर्मल झालं. म्हणजे जर तुम्ही ओळखलत तर तुम्ही स्वतःची किंवा दुसऱ्याची लाईफ बदलू शकता. हॅलो लो 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 हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे द मुक्तमुख शो म्हणजे स्टार्टच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आपण बऱ्याचदा सिनेमागृहात जातो आणि आपण मूवी बघतो, त्याच्या आधी एक ॲड येते आणि त्याच्यात दिसतं की स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ आणि तुम्हाला स्ट्रोक येऊ शकतो आणि ती अशी एक विचित्र ॲड दिसते आणि आपल्याला असं होतं की बरं स्ट्रोक पण येतो का? माहिती होतं की हार्ट अटॅक येतो आपल्याला तुम्हाला स्मोकिंगमुळं किंवा लंगचा कॅन्सर होतो, पण स्ट्रोक आपण पहिल्यांदाच ऐकायला लागलो तिथून. आणि आजकाल बऱ्याचदा आजूबाजूला माझ्या अनफॉर्च्युनेटली गेल्या 2-3 महिन्यात मित्रांचं असं ऐकलं की बाबा स्ट्रोकने गेलं आणि अगदी 30ली माझे मित्र होते, ते गेले. आणि नक्की स्ट्रोक म्हणजे काय? तो स्ट्रोक घडतो कुठे? इथूनच सुरुवात आहे. म्हणजे जसं आपला हार्ट अटॅक म्हटलं की हार्ट माहिती आहे, पण स्ट्रोक नक्की मेंदूत होतो का दुसरा कुठे शरीरात होतो हेही आयडिया नाही आहे. लिटरली सेकंड हायेस्ट कॉज ऑफ डेथ असूनसुद्धा आपल्याला स्ट्रोकबद्दल खरंच काही माहिती नाही आणि लिटरली तेच समजून घेण्यासाठी आज आपण हा एपिसोड करतोय. येस, आणि आज आपल्यासोबत 2 खास पाहुणे आलेले आहेत. आपल्यासोबत आहे डॉक्टर संतोष पाटील, जे न्यूरो इंटरव्हेन्शन रेडिओलॉजिस्ट आहेत, आणि डॉक्टर श्रुती वडके, ज्या न्यूरोलॉजिस्ट आहेत मणिपाल हॉस्पिटल बाणेर इथले. खूप खूप स्वागत आहे तुमच्या दोघांचंही. स्ट्रोक ज्यावेळेस म्हणतो आपण, ते जे सिनेमांमध्ये पाहिलेलं आहे, म्हणजे 3 इडियट्समधलं त्याच्या वडिलांचा कॅरेक्टर आपल्याला माहिती आहे की त्याच्या वडिलांना स्ट्रोक आलेला असतो आणि मग ते कसं हॉस्पिटलमध्ये स्कूटीवर घेऊन जातात वगैरे. तर हे काही बेसिक इंट्रोडक्शन आपल्याला स्ट्रोकचं, किंवा ज्याला आपण मराठीत पक्षाघात, अर्धांगवायू, लकवा या काही नावांनी ओळखतो, किंवा पॅरालिसिस जे बहुतेक कॉमनली नोन नाव आहे, तर त्याच्याचबद्दल आज चर्चा करायची आहे. तर मला खरं तर सुरुवात इथपासूनच करायला आवडेल की ज्यावेळेस आपण स्ट्रोक म्हणतो त्यावेळेस नेमकं काय आहे. कारण आम्हाला हार्ट अटॅक माहिती आहे आणि असं तर नाही आहे की अगदीच नव्याने आलेला आजार आहे हा. तर गेली काही अनेक वर्ष आपण कुणाच्या तरी घरात म्हाताऱ्या माणसांना नाही ते बेडला खिळून आहेत कारण त्यांना पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेला, हे असं अर्धवट ऐकलेलं आहे. पण नेमकं काय आहे खरं तर हे माहीत नाही आहे. तर सुरुवातच इथून करायची की ज्यावेळेस आपण पॅरालिसिस किंवा स्ट्रोक म्हणतो त्यावेळेस नेमकं काय आहे. राईट. सो हा खूप महत्त्वाचा विषय आहे एकतर स्ट्रोक अवेअरनेस. कारण स्ट्रोक हा इंडियामध्येच नाही, पूर्ण जगात खूप मोठा प्रॉब्लेम आहे. Okay. इंडियात, जगात सगळीकडे अपंगत्व आणि मृत्यू ह्याचं
एकदम प्रमुख कारण आहे स्ट्रोक. हम्म. त्याच वेळेला अशी एक स्थिती आहे जी आपण योग्य काळजी घेतली तर आपण पूर्ण टाळू शकतो आणि वेळेत उपचार केला तर चांगली सुधारणा पण होऊ शकते. हम्म. म्हणून हम्म. ह्याच्याबद्दल माहिती करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. सोप्या भाषेत स्ट्रोक होतो म्हणजे काय होतं की मेंदूच्या एका भागाला रक्तपुरवठा बंद होतो. अच्छा. आपला मेंदू हा सतत ऑक्सिजन आणि ग्लुकोज ह्याच्यावर डिपेंडंट असतो आणि त्याला ते ब्लडमधून मिळत असतं. हम्म. तर कुठल्याही कारणाने जर रक्तपुरवठा बंद झाला तर त्या मेंदूच्या पेशी म्हणजे ज्याला आपण न्यूरॉन्स म्हणतो हम्म. त्यांना ऑक्सिजन मिळत नाही आणि काही मिनिटात त्या मरायला लागतात. अच्छा. आता ही प्रोसेस आहे ही 2 कारणांमुळे होऊ शकते हं. आणि त्याच कारणांनी स्ट्रोकचे प्रकार ठरतात. हं. तर जर रक्तवाहिनी जी आहे मेंदूची त्याच्यामध्ये काही ब्लॉकेज झालं हम्म. तर रक्तपुरवठा बंद होतो. जसं हार्ट त्याला अटॅकच्या वेळेस जसं होतं. हार्ट अटॅक मध्ये होतं. ओके. अगदी बरोबर. त्याला आपण म्हणतो इस्किमिक स्ट्रोक. हम्म. हा 80 ते 85% जो प्रकार असतो तो हा असतो. अच्छा. आणि दुसरा प्रकार असतो की मेंदूची एखादी रक्तवाहिनी फुटते आणि रक्तस्राव होतो. हम्म. हा एक 10-15% प्रकार असतो. त्याला म्हणतात हेमरेजिक स्ट्रोक किंवा ज्याला आपण ब्रेन हेमरेज म्हणतो हा. तो प्रकार हो. आहे. सो जसा हार्ट अटॅक हार्टमध्ये होतो सोप्या भाषेत ब्रेन अटॅक म्हणजे स्ट्रोक की ओके. मेंदूच्या कुठल्या तरी भागाला रक्तपुरवठा बंद होणं हम्म. आणि मग तो भाग ज्या आपल्या बॉडीच्या फंक्शनला कंट्रोल करतोय त्याचं संतुलन खराब होतं. म्हणजे जर हातपाय कंट्रोल करणारा एरिया असेल तर हातापायाचं अशक्तपणा, जर बोलणं कंट्रोल करणारा एरिया असेल तर भाषेवर फरक पडतो. ह्या सगळ्या त्याचे मॅनिफेस्टेशन्स असतात. हम्म. हम्म. आपण आता आणि जसं शार्दूल म्हणाला खूप तरुण लोकांना सुद्धा हल्ली आपण स्ट्रोक होताना बघतोय. म्हणजे मी जे काही लहानपणापासून ऐकलंय ते कुठल्या तरी म्हाताऱ्या माणसांना स्ट्रोक झालेलं ऐकलंय. त्यांना कोणाला तरी पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेलाय, कोणाचे तरी आजोबा आहेत, बाबा आहेत, तर असंच ऐकलेलं होतं. पण हल्ली हल्ली आपण तरुणांमध्ये हे प्रमाण खूप वाढलेलं ऐकतो. तर कशामुळे एकतर स्ट्रोक होतो आणि आता तरुणांमध्ये त्याचं प्रमाण का वाढतंय? कॉमनली आपण बघितलं तर मोस्ट ऑफ द टाइम्स 50-60च्या वरती हो. एज गेल्यानंतर स्ट्रोक होतो असं आपलं एक पहिल्यापासून आम्हाला मेडिकलमध्ये पण तसंच शिकवलं जायचं. हो. पण जेव्हा आम्ही प्रॅक्टिसमध्ये बघतोय तर सध्या 1-2 दशकं कमी म्हणजे 30-40च्या वयोगटातली बरेच पेशंट आमच्याकडे स्ट्रोक घेऊन येतात. सो बेसिकली आता बघायला गेलं तर काय चेंज होतंय म्हणजे सध्या म्हणजे जी काही लाईफस्टाईल आहे ती सध्या जास्त चेंज होते. सो 30-40तले जे लोक ज्यांना स्ट्रोक होतोय सो त्यांना स्ट्रेस हा एक महत्त्वाचा कारण त्याच्यामध्ये आहे असं आपल्याला म्हणता येईल. सो हम्म. काय आहे नेमकं आता मध्यंतरी आपली वर्क लाईफ बॅलन्सबद्दल बरीच म्हणजे डिबेट होत हो. होती. सो सध्या वर्क लाईफ बॅलन्सचं काही म्हणजे ते प्रमाणच आपल्याला म्हणजे डिफाईन करता येत नाहीये. बरोबर. जर का बघितलं तर माझे आई वडील सकाळी 11ला जायचे, 5 वाजता घरी यायचे. हो. आता तसं पॉसिबल नाहीये. आता माझा भाऊ रात्री 9 वाजता त्याचं चालूच आहे काहीतरी हो. कॉम्प्युटरवरती काम चालू आहे. इव्हन मी स्वतः सुद्धा सकाळी 8ला जातो आणि 10 वाजेपर्यंत आणि इव्हन नाईटले कॉल्स वगैरे असतातच. हो. सो सध्या वर्क लाईफ बॅलन्स नसल्यामुळे स्ट्रेस, इमोशनल स्ट्रेस, फायनान्शियल स्ट्रेस, कॉम्पिटिटिव्ह स्ट्रेस या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं की रिस्क फॅक्टर्स जे आहेत, जे डायबिटीस होतं किंवा ब्लड प्रेशर आहे, हम्म. त्या सगळ्या गोष्टी अर्ली दिसायला लागलेल्या आहेत आणि हम्म. त्याच्यामुळे स्ट्रोकचं प्रमाण वाढतंय. त्याच्याशिवाय काय की सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे एकाच ठिकाणी बसून काम करावं लागतं, त्यामुळे हालचाल कमी आहे, एक्झरसाईज कमी होत आहे आणि त्याच्यामुळेही स्ट्रोकचं रिस्क जी आहे ती वाढते. आता रिसेंटली बघायला गेलं तर तुम्हाला म्हणजे एक ज्वलंत उदाहरण आहे. म्हणजे मागच्या वर्षी आपले झिरोडाचे CEO आहे हो. नितीन कामत. सो त्यांना स्ट्रोकचा अटॅक आला होता. सो ही इज व्हेरी फिट. म्हणजे ते एक्झरसाईज करतात. ही हॅज सिक्स पॅक ॲब्स, मॅरेथॉन बॉडी रनर फॅट आहेत. पर्सेंटेज म्हणजे 14% वगैरे. सो आयडियल, ही इज परफेक्टली फिट. पण सडनली वन डे ही हॅड अ मेजर स्ट्रोक आणि त्यांना ही कुडंट राईट म्हणजे त्यांना वाचायला येत नव्हतं, ते बोलता येत नव्हतं, लिहिता येत नव्हतं, हाताची आणि पायाची पॉवर कमी झाली. सो ही त्यांना ॲडमिट करावं लागलं. हम्म. सो ही हॅज रिकवर्ड. ते स्वतः त्याच्याबद्दल बरेच पोस्ट वगैरे करतायत. हो. सो सध्या त्यांची 80%-90% रिकव्हरी झाली आहे. पण सांगायचा मुद्दा हा आहे की इवन फॉर अ फिट मॅन म्हणजे फिजिकली फिट जरी असाल तरी ते स्ट्रोकची रिस्क राहते. कारण त्यांनी कारणं पण त्यावेळी सांगितली की त्यांचे वडील एक्सपायर झाले होते. सो हम्म. ही त्यांना स्ट्रेस होता. सो इमोशनल स्ट्रेस होता. स्लीप म्हणजे झोप त्यांची बरोबर होत नव्हती. स्लीप डिप्रायव्हेशन होतं. डिहायड्रेशन, ओव्हरवर्क या सगळ्या गोष्टींचं म्हणजे त्याच्यामुळे त्यांना स्ट्रोक आला असं त्यांचं ते म्हणणं होतं आणि इवन डॉक्टरांनाही ते त्यांना तेच सांगितलं होतं. सो मला इथे एक पॉईंट सांगावा वाटतो की बीइंग फिट इज नॉट इक्वल टू बीइंग हेल्दी. म्हणजे तुम्ही फिट आहात, जिम करताय दररोज, पण तुम्ही हेल्दी असालच असं नाही. सो WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची डेफिनेशन काय सांगते? हेल्दी म्हणजे काय? हेल्थ म्हणजे काय? इज अ स्टेट ऑफ फिजिकल, सोशल अँड मेंटल वेलबिईंग.
तर ह्या तिन्ही गोष्टी व्हायला हव्यात तर तुम्ही हेल्दी आहात आणि मग तुमच्या ह्या सगळ्या गोष्टींची स्ट्रोक असो, हार्ट अटॅक असो किंवा कुठलेही आजार असो त्याची रिस्क जी आहे ती बरीच कमी होते. सो हे यंग स्ट्रोक्स जे आहेत ते मेजरली आता आपल्याला यंग पेशंटमध्ये ते त्याच्यामुळे दिसतात. या व्यतिरिक्त एक खूप कॉमनली गोष्ट घडते म्हणजे म्हणजे हे थोडंसं आपल्याला मसाज वगैरे करायची सवय असते बऱ्याच लोकांना, हो, हो. सलूनमध्ये किंवा ब्युटी पार्लर्समध्ये जाऊन. तो सो मीच आहे. मान मोडून घेणं, हां, तर हा neck जो massage. नेक मसाज, Massage. सो तो म्हणजे एक खूप घातक प्रकार आहे. सो बरेच पेशंट्स येतात ज्यांची म्हणजे असं काहीतरी त्यांनी नेक मॅनिप्युलेशन्स म्हणतो आपण त्याला, हो. तसं काहीतरी केलेलं असतं आणि त्यांना मेजर स्ट्रोक आलेला आहे. सो का होतं असं, तर आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत, आता मेंदूला जाणाऱ्या रक्तवाहिन्या कुठून निघतात, तर हार्टकडून आल्या आणि त्या आपल्या मेंदूच्या आतमध्ये जातात. तसं जेव्हा मेंदूत आतमध्ये जातात तेव्हा त्यांना बोन्समधून म्हणजे हाडामधून जायचं आहे. सो तिथे त्या फिक्स राहतात. पण एवढ्या मानेच्या भागात त्या मोबाईल असतात, त्या फ्री आहेत. सो तिथे तुम्ही मॅनिप्युलेशन जोरदार केले किंवा कोणी अनप्रोफेशनल किंवा अनट्रेन्ड व्यक्तीकडून जर का आपण करून घेतले, तर ती जी रक्तवाहिनी आहे त्याच्यामध्ये डिसेक्शन नावाचा एक प्रकार घडतो. म्हणजे काय, की त्या रक्तवाहिनीचे आतले जे लेयर्स असतात ते एकमेकाला म्हणजे पडदा फाटतो असं आपण त्याला म्हणतो बापरे. बेसिकली. सो त्याच्यामुळे काय, की रक्तप्रवाह बंद होतो आणि मग स्ट्रोक होतात. सो हे खूप कॉमन आहे. बापरे. म्हणजे रिसेंटली माझ्याकडे एक पेशंट आली होती. सो ब्युटी पार्लरची टेक्निशियन म्हणजे ते कोर्स ते करत होती. हो. सो त्यांच्यामध्ये कसं ते एकमेकांवरती पहिल्यांदा ट्रेनिंग हो. करवतात. सो ती मुलगी दुपारी तिचं ते ट्रेनिंग वगैरे एकमेकांवरती केलं होतं आणि रात्री मेजर स्ट्रोक घेऊन आली. म्हणजे काय, की त्याची जी मागची छोट्या मेंदूला जाणारी जी रक्तवाहिनी असते ती आपल्या ब्रेनस्टेमला सप्लाय करते बेसिकली, तर ती बंद झाली होती. आणि तसं झाल्यानंतर काय, की इट इज लाईक कोमा, म्हणजे पेशंट कोम्यात जातो आणि 80% मॉर्टॅलिटी आहे. म्हणजे 80% रुग्ण जे आहे ते जेव्हा त्या पद्धतीची आर्टरी जेव्हा ब्लॉक होते तेव्हा ते दगावतात. बापरे. पण ती बापरे. फॉर्च्युनेटली लवकर आली हॉस्पिटलला. आपण तिचं क्लॉट जे आहे ते ॲडव्हान्स पद्धतीने ट्रीटमेंट करून ते काढले आणि शी हॅज रिकवर्ड. सो अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टीमुळे सध्या थोडंसं यंग एजेसमध्ये पण आपल्याला स्ट्रोकचं प्रमाण जास्त दिसतंय आपल्याला. राईट. सर आत्ता आपण बोलताना तुम्ही यंग एजमध्ये बोललात की स्मोकिंगची ती ॲड बघितल्यामुळं स्मोकिंग सारख्या गोष्टी पण किंवा स्मोकिंग असेल, ड्रिंकिंग असेल, अशा सगळ्या गोष्टी पण 30-40मध्ये वाढलं. सो त्याचंही काही कनेक्शन आहे का स्ट्रोक्ससोबत? डेफिनेटली. सो हे आपण एका मेटाबॉलिक ट्रान्झिशनच्या युगात आहोत. हम्म. लाईफस्टाईलपासूनच सुरुवात केली, की पहिलं तर झोप कमी. सर जसं म्हणले कॉन्स्टंट स्ट्रेस, हो. त्याच्यानंतर व्यायाम अजिबात नाही, बैठी जीवनशैली ज्याला आपण म्हणजे काही एक्सरसाइज नाही, कॉन्स्टंटली सेडेंटरी लाईफस्टाईल आपण ज्याला म्हणतो. हो. आणि हे बाकीचे रिस्क फॅक्टर्स की स्मोकिंग, अल्कोहोल, जंक फूड. यंग पेशंट्समध्ये बऱ्याच वेळा ड्रग यूज म्हणजे ॲम्फिटामिन आणि कोकेन हे पण स्ट्रोकचे रिस्क फॅक्टर्स आहेत. बापरे. तसंच ह्या सगळ्या गोष्टी ज्या ब्लड ट्यूब्स असतात त्यांच्या इनर लेअरला त्याच्यावर दुष्परिणाम करतात आणि स्ट्रोकची रिस्क वाढवतात. तसंच काही अनुवंशिक म्हणजे जेनेटिक टेंडन्सीज असतात ज्याच्यात क्लॉटिंग डिसऑर्डर्स आहेत, म्हणजे क्लॉटिंगचे विकार आहेत रक्ताचे, ते पण एक यंग एजमध्ये असतं जे रिस्क वाढवतं. म्हणजे हे सगळं मॉडर्न लाईफस्टाईल जी आहे आपली त्याचे हे दुष्परिणाम आहेत. आणि सर जसं म्हणले की नेक मसाज, ब्युटी पार्लर स्ट्रोक जे हेड वॉश करण्यासाठी त्या बेसिनवर तुमची मान अशी एक्सटेंडेड पोझिशनमध्ये हो, हो, बराच हो. वेळ असते, त्यांनी पण ब्लड व्हेसलला डॅमेज होऊन स्ट्रोक होण्याचे चान्सेस असतात. बापरे. सो जसं तू म्हणलास तसं स्मोकिंग एक रिस्क फॅक्टर आहे, पण बाकीचे बरेच रिस्क फॅक्टर्स आहेत. म्हणजे हे यंगचे प्लस जे आपले ट्रेडिशनल रिस्क फॅक्टर्स आहेत की डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल, हृदयाचे ठोके अनियमित असणं म्हणजे एट्रियल फिब्रिलेशन ज्याला आपण म्हणतो. तर असं नाही की मी स्मोक नाही करत म्हणजे मला स्ट्रोक नाही होऊ शकत. दुसरे काहीही रिस्क फॅक्टर्स असले तरीही स्ट्रोकची रिस्क असते. पण स्मोकिंगबद्दल एक गोष्ट की जे स्मोक करतात तर त्यांच्यामध्ये जे स्मोक करत नाहीत त्यांच्यापेक्षा जवळजवळ 4 ते 5 पटीने ही रिस्क वाढते. आणि दुसरी गोष्ट जे स्मोक करत नाही आहेत पण त्यांच्या सानिध्यात आहे म्हणजे पॅसिव्ह स्मोकर्स जे म्हणतो आपण, त्यांची ही रिस्क 1.5 पटीने वाढते. बापरे. सो स्मोकिंग म्हणजे खरंच म्हणजे कोणत्याही प्रकारचं निकोटीन असेल, म्हणजे टोबॅको असेल किंवा कशाही पद्धतीने तुम्ही सेवन कराल तर ती रिस्क जी आहे, स्ट्रोक असो, हार्ट डिसीज असो, और कुठल्याही रक्तवाहिनीतले ब्लॉकेजेस होण्याचे प्रमाण जे आहे ते त्याच्यामध्ये वाढतं. पण तुम्ही म्हणाला तर सर खूप महत्त्वाचं आहे. फक्त स्मोकिंग नाही तर जे टोबॅको च्युईंग असो, गुटखा, पान मसाला, जे काही सगळं. त्याचे भावंड आहेत ते सगळीच वाईट आहेत. हो.
आणि त्याला जोडून येणारं ते म्हणजे अल्कोहोल कन्झम्पशन. Alcohol तर consumption. ते किती रिस्की आहे? सिग्निफिकंटली रिस्की आहे. म्हणजे मी एक एक्झाम्पल देईन की एक रिसेंट पेशंट होता, 35 वर्षाचा IT प्रोफेशनल. टिपिकल लाईफस्टाईल की डेली 12 ते 14 तास स्क्रीन समोर आहे, काही व्यायाम नाही, जंक फूड आहे, स्मोकिंग आहे, हेवी स्मोकिंग आहे, अल्कोहोल इंटेक आहे बऱ्यापैकी हम्म. रेग्युलर. आणि जेव्हा स्ट्रोक झाला त्यावेळेला त्यांना हातापायाला, आणि तेही उजव्या हातापायाला विकनेस आला. पण फॉर्च्युनेटली वेळेत हॉस्पिटलला आल्यामुळे वेळेत योग्य प्रकारे ट्रीटमेंट वगैरे झाली, चांगलं रिहॅब घेतलं. त्याच्यानंतर सो ही इज अन आर्टिस्ट, आणि त्याच्यानंतर प्रॉपर रिगेन आहे फंक्शन पूर्ण, म्हणजे ते आता पूर्ण पेंटिंग पण करू शकतात. सो पण त्याच्यानंतर त्यांनी कम्प्लिटली त्यांचं लाईफ पूर्ण मॉडिफाय केलं. म्हणजे अगदी वेट कमी करण्यापासून, आहारापासून सुरू करून ते स्मोकिंग, अल्कोहोल हे सगळे हॅबिट्स बंद करून, म्हणजे त्याचा तेवढा इफेक्ट होतो रिकव्हरीवर. बरोबर. हे सगळं तुम्ही असं नाही की फक्त औषध घेतलं, हम्म. तुम्ही तुमची लाईफस्टाईलच मॉडिफाय केली तर तुमची रिकव्हरी पण खूप चांगली होऊ शकते. म्हणजे अशा केसेसमध्ये ना तो आपल्या शरीराचा एक वेकअप कॉल आहे. हम्म. म्हणजे पॉझिटिव्ह असं कुठल्या स्ट्रोक पेशंटला सांगू नाही शकत की चांगलं झालं, पण त्याच्यात जर काही चांगलं घेण्यासारखं हेच असेल की एक प्रकारे तुम्हाला एक संधी मिळाली आहे चेंज Improve करायची, करण्याची. इम्प्रूव्ह करण्याची. एक्झॅक्टली. अल्कोहोलमध्ये काय सध्या बिंज ड्रिंकिंग खूप हम्म. करतात, म्हणजे हम्म. स्पेशली फ्रायडे, हो. शुक्रवारी संध्याकाळी वीकेंड कल्चर्स. वीकेंड कल्चर. सो बिंज ड्रिंकिंगमुळे ड्रास्टिकली वाढते रिस्क तुमची. कारण तर एकदम तुम्ही जास्त अल्कोहोल घेतल्यानंतर डिहायड्रेशन होतं, आणि डिहायड्रेशनमुळे काय होतं की क्लॉटिंगची टेंडन्सी जी आहे ती वाढते. ओके. सो बिंज ड्रिंकिंग अवॉइड करायलाच पाहिजे. याच्यासोबत आणखीन एक मुद्दा येतो, ते म्हणजे वजन किती इम्पॅक्ट करतं स्ट्रोकसाठी. कारण हो. हार्टच्या बाबतीत सगळे डॉक्टर सांगतात की वजन कमी करणं इज की, आणि मग कारण वाढलेलं वजन सुद्धा रिस्क फॅक्टर असू शकतो. स्ट्रोकच्या बाबतीत, पॅरालिसिसच्या बाबतीत सुद्धा असं काही असतं का? हो सर, डेफिनेटली. बिकॉज जसं आपण म्हणलं की बैठी जीवनशैली आणि वजन हे दोन्हीही रिस्क फॅक्टर्स आहेत, स्ट्रोकशी लिंक्ड आहेत. ओके. म्हणजे जर तुमचं वजन आयडियल BMI आपण ज्याला म्हणतो की हाईटच्या प्रपोर्शनमध्ये वेट जर व्यवस्थित असेल तर स्ट्रोकची रिस्क कमी राहते. हम्म. त्याच्यात पण आपण ज्याला ॲब्डॉमिनल ओबेसिटी म्हणतो की पोटाजवळची जी चरबी Visceral वाढलेली, fat. विसरल फॅट, येस एक्झॅक्टली, ते जास्त लिंक्ड आहे. ओके. आणि जे इंडियन्समध्ये ती टेंडन्सी हो. अजून जास्त असते. हम्म. इंडियन्स और साऊथ ईस्ट एशियन्स फॉर दॅट हम्म. फॅक्ट, की त्यांच्यामध्ये ती एक टेंडन्सी असते की ओव्हरऑल वजन कमी असलं पण विसरल फॅट जास्त असेल, ॲब्डॉमिनल ओबेसिटी असेल तर हम्म. त्याचं हम्म. स्ट्रोकशी डेफिनेटली त्याची लिंक आहे. आणि आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न पडतो, ते म्हणजे बाकी मेडिकल कारणं काय काय असतात. मग ही तर लाईफस्टाईल रिलेटेड कारणं आपण डिस्कस केली, की या लाईफस्टाईलच्या आपण ज्या चुका करतो आहे आत्ताच्या स्पेसिफिकली, त्याच्यामुळे या सगळ्या रिस्क फॅक्टर्स आहेत. पण स्ट्रोक येण्याचं कारण नेमकं काय असतं, आणि ते कारणाच्या नंतर साईन्स आणि सिम्पटम्स Yeah. असे काही बॉडी देते का, की ज्याच्यामुळे आपल्याला कळू शकतं की अच्छा ही कदाचित रिस्क आहे इन फ्युचर आणि ते आत्ताच बदलता येतील. तर असं काही डिस्कस करता येईल का आपल्याला? तर रिस्क फॅक्टर्स आम्ही त्याला 2 प्रकारात मी जनरली क्लासिफाय करते. ओके. एक म्हणजे ज्याला आपण म्हणतो नॉन मॉडिफायबल, म्हणजे ते आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत, आपला त्याच्यावर कंट्रोल नाही. जेनेटिक्स येस. तर पहिलं म्हणजे एज. त्याच्यात जसं वय वाढतं 55 नंतर प्रत्येक जशी 10 वर्ष म्हणजे 1 डेकेड वाढतं तसं स्ट्रोकची रिस्क डबल होते. ओके. तर वय आपल्या हातातलं नाही आहे. दुसरी गोष्ट जेंडर, म्हणजे पुरुषांमध्ये जनरली थोडीशी जास्त रिस्क असते. जेनेटिक्स जी आपली अनुवांशिक प्रवृत्ती आहे ती आपण कंट्रोल नाही करू शकत. आणि आपली एथनिसिटी, आपण साऊथ ईस्ट एशियन आहोत, फॅमिली हिस्ट्री जी आहे की आधी घरामध्ये कुणाला स्ट्रोक झालेला आहे तर आपल्याला थोडीशी जास्त रिस्क आहे. ओके. तर ह्या गोष्टी आहेत ज्या आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहेत. आम्हाला जास्त फोकस करायला आवडतं मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स, ज्याला आपण थोडंसं कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. बरोबर. ह्याच्यात पण मी 2 प्रकार करू शकते. यू कॅन से की एक ज्याच्यात डॉक्टर हेल्प करू शकतो तुम्हाला मॉडिफाय करायला, ज्याच्यामध्ये सगळ्यात नंबर 1 येतं डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल, एट्रियल फिब्रिलेशन म्हणजे हार्टचे काही डिफेक्ट्स असतील तर, किडनी डिसीज, ह्या सगळ्या गोष्टी स्ट्रोकची रिस्क वाढवतात. ओके. आणि हे आपण डॉक्टरच्या सल्ल्याने आणि प्रॉपर हेल्थ चेकअपने आपण त्याला व्यवस्थित कंट्रोल ठेवू शकतो. दुसऱ्या गोष्टी ज्या आपण स्वतः मॉडिफाय करू शकतो आणि आपल्या नियंत्रणात आहेत, त्याच्यात नंबर 1 इज स्मोकिंग, अल्कोहोल. हे सगळे एकदम स्ट्रोकशी रिलेटेड आहेत आणि स्ट्रोकची रिस्क मल्टिपल टाइम्सनी वाढवतात. ओके. तर ते कंट्रोल ठेवणं सहज आपल्या हातात आहे.
ओबेसिटी जसं आपण म्हणलं, सेडेंटरी लाईफस्टाईल, हे सगळ्या स्ट्रेस कंट्रोल, ह्या गोष्टी मॉडिफायबल सगळ्या रिस्क फॅक्टर्स आहेत आणि ह्याच्यावर आपण सगळ्यात जास्त फोकस करायला पाहिजे, कारण त्या आपण कंट्रोल ठेवल्या तर आपण नक्कीच ती रिस्क कमी करू शकतो. ओके ओके आपला आहार, आपला एक्झरसाइज आणि स्ट्रेस लेवल्स कमी करणं आणि स्लीप. साधारण चांगली झोप म्हणजे काय, हा एक कॉन्सेप्ट आपल्याला हो. माहिती पाहिजे. सो साधारण एक 7 तास तरी तुमची झोप डेली म्हणजे दिवसा परत रात्री व्हायला हवी. हो. आणि त्या 7 तासामध्ये म्हणजे कसं, तर तुम्ही झोपायला बेडवरती गेलात तर पहिल्या 30 मिनिटांमध्ये तुम्हाला झोप लागली पाहिजे. हम्म. आणि समजा तुम्ही उठलात मध्ये झोपेतून, तुम्हाला जाग आली, तर पुढच्या 20 मिनिटात तुम्हाला परत ती झोप यायला पाहिजे. आणि असं जाग येणं जास्त वेळ नाही व्हायला पाहिजे, 1 किंवा 2 वेळा बस. पण त्याच्यापेक्षा जास्त होत असेल तर तुमची स्लीप किंवा झोप जी आहे ती बरोबर होत नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा आपल्याला अलीकडे म्हणजे लक्ष द्यायला हव्यात. दुसरी गोष्ट अशी आहे की एक्झरसाइज म्हणजे असं नाही म्हणत आहे की आपल्याला जिमची मेंबरशिप घेऊन एकदमच आपल्याला बॉडीज बनवायची आहे. तुम्ही दररोज साधे एक्झरसाइज 30 म्हणजे साधारण असं म्हणतात की 30 मिनिटं प्रत्येक दिवशी आणि 5 डेज और 6 डेज इन अ वीक तेवढं तुम्ही एक्झरसाइजेस केले पाहिजे. तर साधे एक्झरसाइज म्हणजे काय, इव्हन साधं तुम्ही ब्रिस्क वॉकिंग कराल किंवा दोरीच्या उड्या मारताय, सायकलिंग करताय, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे साधे किंवा घरी तुम्ही योगा किंवा सूर्यनमस्कार करताय, तर ह्या सगळ्या गोष्टी जरी केल्या तरी तुमची स्ट्रोकची रिस्क जी आहे ती बरीच कमी होते. म्हणजे रिकमेंडेशन आहे की जसं सर म्हणले की डेली 30 मिनिटं किंवा आठवड्यातून 150 मिनिटं हे व्हायला पाहिजेत. आणि ब्रिस्क वॉकिंग, असं एकदम स्लो वॉकिंग त्याचा काही रोल नाही. ब्रिस्क वॉकिंग ज्याने कमीत कमी तुम्हाला थोडंसं दमल्यासारखं वाटेल किंवा हलकासा घाम सुटेल, इथपर्यंत ते ब्रिस्क असायला हवं. ओके ओके सर, मगाशी तुम्ही हेल्थची डेफिनेशन सांगताना हे म्हणालात की एक आहे शारीरिक, दुसरा आहे सोशल आणि तिसरा आहे मेंटल. सो त्या गोष्टी पण काय करू शकतो आपण, कारण का बऱ्याचदा हे जे पॅरामीटर्स आहेत की बाबा खाणं पिणं या सगळ्या गोष्टींबद्दल एक साधारणतः एक अंदाज असतो लोकांना, हे माहितीच आहे. म्हणजे दारू पिणाऱ्याला किंवा स्मोक करणाऱ्याला माहितीच असतं की हे वाईटच आहे आणि सतत ते लिहिलेलं असतं. पण हे जो दुसरा जो अँगल तुम्ही म्हणालात तो अँगल बऱ्याचदा बोलला जात नाही. म्हणजे मागे पण आम्ही हिरमट सरांसोबत बोलताना सरही तेच म्हणाले की मित्र असणं खूप महत्त्वाचं आहे. दॅट कॅन बी युअर बेस्ट इलाज. तसं आपण ह्याबद्दल बोलू शकतो का? हो, हो. म्हणजे स्ट्रेस बेसिकली काय, सगळं जे आहे ते मानसिक ताणतणावावरती सगळं आहे. सो मानसिक ताणतणाव कमी करायच्या गोष्टी काय आहेत बेसिकली? सो प्राणायाम, योगा, मेडिटेशन ह्या गोष्टी हेल्प करतात. आणि जे तुम्ही जसं म्हणाला की जसं हिरेमठ सर म्हणालात की मित्र कनेक्ट, म्हणजे सोशल कनेक्ट सध्या फार कमी झाला आहे. अगेन मला असं म्हणायचं की ते वर्क लाईफ बॅलन्समुळे आपल्याला ते तसं घडतंय असंही होऊ शकतं. म्हणजे तुम्ही दिवसभर कामच करताय तर तुमचा कनेक्शनच होत नाहीये Correlatedच आहे लोकांबरोबर. तुमचे स्वतःचे नातेवाईक जवळचे असो किंवा मित्र असो, हो. तर काहीतरी तुमचं सोशल कनेक्ट, कोणीतरी एक माणूस पाहिजे, कोणीतरी एक व्यक्ती पाहिजे की ज्याच्याकडे तुम्ही जाऊन तुमचे जे काही गोष्टी असतील तुम्ही डिस्कस करू शकता किंवा त्याच्याकडून काहीतरी म्हणजे थोडा टाईम त्याच्याबरोबर तुम्ही वेळ घालवू शकता. सो ते तुमचे वाईफ असेल, भाऊ असेल, आईवडील असतील किंवा मित्र असतील. सो तसं कोणीतरी तुम्हाला ठेवायला पाहिजे, कोणीतरी व्यक्तीबरोबर तुमचे ते कॉन्टॅक्ट ठेवायला हवेत. आपण स्ट्रोकबद्दलच बोलतोय, तर मला हे समजून घ्यायचं आहे की स्ट्रोक येतो म्हणजे नेमकं काय होतं? म्हणजे ज्यावेळेस पॅरालिसिसचा तो झटका येतो, तो अटॅक येतो, त्यावेळेस नेमकं काय होतं? कारण हार्ट अटॅक येतो त्यावेळेस काय होतं माहिती आहे की साधारण काय डावा हात दुखायला लागतो, घाम फुटायला लागतो, धडधड वाढायला लागते, असे काही लक्षणं माहिती आहेत. पॅरालिसिसच्या बाबतीत तो येतो म्हणजे नेमकं काय होतं हे माहीत नाही. म्हणजे आपण जे काही सिनेमांमध्ये बघितले, काहीतरी झटका येतो, हातपाय वाकडे होतात, तर कायम तसंच होतं की नेमकं होतं काय ज्यावेळेस तो अटॅक येतो? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण जर आपल्याला लक्षणं कळली हो. तर आपण त्या पेशंटला किंवा स्वतःला आपण वेळेत हॉस्पिटलमध्ये जाऊन व्यवस्थित इलाज घेऊ शकतो. बरोबर. आणि लवकर लक्षणं ओळखणं हे जीव वाचवण्याची पहिली पायरी आहे. हो. तर स्ट्रोक हा बऱ्याच वेळा अचानक येतो. म्हणजे काही वॉर्निंग साईन्स नाही आहेत. काही वेळेला काही वॉर्निंग साईन्स येतात. अशा वेळेला आम्ही त्याला TIA म्हणतो, म्हणजे ट्रान्झिएंट इस्किमिक अटॅक, ज्याला आपण मिनी स्ट्रोक म्हणू शकतो. ओके. तर अशा वेळेला काय होतं की एखादा रक्ताची गाठ येते, मेंदूच्या एखाद्या ब्लड व्हेसलला ब्लॉक करते, तिथला ब्लड सप्लाय कमी होतो आणि आपल्याला लक्षणं दिसतात. पण फॉर्च्युनेटली फॉर सम रिझन ते डिझॉल्व्ह होते आणि पेशंट पूर्ण बरा होतो.
अशा लक्षणांना पण दुर्लक्ष नाही करायचं आपण. आणि कारण हे साधारण किती वेळ राहतं? पहिलं असं म्हणायचं ट्रेडिशनल टीचिंग होतं की 24 आवर्सपर्यंत सुद्धा राहू शकतं आणि रिव्हर्स होऊ शकतं. ओके. पण जनरली आपण बघतो की काही मिनिटं राहतं, म्हणजे अगदी 5-10 मिनिटं ते 1 तास, पण ते पूर्ण रिझॉल्व्ह होतात. पण ते तरी जाणवतं का आपल्याला? हो, ते म्हणजे लक्षणं स्ट्रोकचीच असतात जी आपण डिस्कस करू, पण ती पूर्ण बरी सुद्धा होतात. ओके. आणि मग पेशंटला वाटतं की बरं झालं, आता काही करायची गरज नाही. हम्म. तर तसं असलं तरीही त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करायचं, कारण काही पुढच्या तासात त्यांना मेजर स्ट्रोक होण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके. तर ह्याच्यात काय लक्षणं आपण बघायची, तर आम्ही एक बी फास्ट म्हणून एक 6 लेटर्स सांगतो, ती लक्षात ठेवायची. तर बी म्हणजे बॅलन्स. जर अचानक तोल जाणं, डोळ्यासमोर काळपांढरं येणं असं काही झालं तर आईज, अचानक दृष्टी कमी होणं किंवा अंधुक दिसायला लागणं. हम्म. एफ इज फेस, एका बाजूचं तोंड ड्रूप होणं किंवा वाकडं होणं. हम्म. ए इज आर्म्स, हातापायाची ताकद कमी होणं एका बाजूच्या अचानक. ओके. आवश्यक नाही की 0 व्हायला पाहिजे, फक्त जड वाटणं, मुंग्या येणं, हे पण स्ट्रोकचे सिम्पटम्स आहेत. ओके. एस इज स्पीच, भाषेवर परिणाम होणं, इधर स्टटरिंग होणं, अडखळणं किंवा भाषा पूर्ण बंद होणं, हे सगळे स्ट्रोकचे टाइम्स आहेत. Okay. आणि त्याच्यात टी इज फॉर टाईम. अशा वेळेला एकही मिनटं वाया न घालवता पेशंटला स्ट्रोक रेडी हॉस्पिटलमध्ये नेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ऑर्गॅनिकली दर मिनिटाला 20 लाख न्यूरॉन्स मरतात जेव्हा ब्रेनचा ब्लड सप्लाय बंद होतो त्या भागाचा. तर प्रत्येक मिनिटं इतकं महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. बापरे. बापरे. सो बेसिकली काय की मराठीत सांगायचं झालं तर हात पाय, बोलणं, चालणं आणि दिसणं याच्यामध्ये काही तुम्हाला फरक जाणवतोय आणि तो अचानक होतोय आणि बॉडीच्या एका साईडला होतोय, म्हणजे अर्ध्या बाजूला असं. सो हे मी बॉडी हाफ म्हणतो. बॉडी सो ते स्ट्रोकची लक्षणं आहेत. आणि जसं मॅडम म्हणाल्या की ही स्ट्रोकची लक्षणं ओळखणं हे घरातच झालं पाहिजे, म्हणजे फॅमिली डॉक्टरला बोलवून किंवा क्लिनिकला जाऊन ओपीडीला जाऊन दाखवतो असं. तर त्याच्यामध्ये काय की जसं वेळ फार महत्त्वाचं आहे. सो दर मिनिटाला जसं 20 लाख न्यूरॉन्स मरतात, प्रत्येक तासाला तुमचा ब्रेन जो आहे तो 3.5 वर्ष जुना होत जातो, म्हणजे ओल्ड होत जातो. तर बेसिकली काय की ही लक्षणं घरातच ओळखली गेली पाहिजेत आणि त्याच्यासाठीच हे निमोनिक जे आहे बी फास्ट, म्हणजे त्या लक्षणं दिसली की तुम्ही टाईम विदिन फ्यू मिनिट्स यू शुड बी इन द हॉस्पिटल, तुम्ही लगेचच हॉस्पिटलला यायला पाहिजे. आणि काय करायला पाहिजे त्या क्षणी, म्हणजे ज्यावेळेस आता जर कोणाला जाणवतंय की घरात कोणाला तरी स्ट्रोक आलाय आता, म्हणजे जसं हार्ट अटॅकच्या बाबतीत ॲस्प्रिन घ्यायची हे माहिती आहे आता लोकांना, तसं नेमकं करायला काय पाहिजे त्या पॉइंटला? त्यांना झोपवलं पाहिजे, पाणी दिलं पाहिजे? विल डिस्कस सम मोर सिम्पटम्स. Okay. दरवेळेला बोलणं, हातपाय हेच सिम्पटम्स नसतात. ओके. काही वेळेला जर ब्रेन स्टेम म्हणजे मेंदूच्या मागच्या भागात जर स्ट्रोक झाला तर चक्कर येणं, उलटी येणं, हे Okay. सिम्पटम्स असू शकतात, जे Okay. की बऱ्याच वेळा लोकांना वाटतं व्हर्टिगो, आणि ते मिस होतात. हातापायाचं विकनेस हे जनरली लोकांना बऱ्याच वेळा कळतं, पण जे पोस्टिरियर सर्क्युलेशन स्ट्रोक आम्ही ज्याला म्हणतो तो बऱ्याच वेळा मिस होतो. कधी कधी अचानक बेशुद्ध होणं किंवा फिट्स येणं, ही स्ट्रोकची सुरुवात असू शकते. प्रत्येक वेळेला बेशुद्ध होणं किंवा फिट्स येणं हा स्ट्रोक नसतो, पण काही वेळेला ती स्ट्रोकची सुरुवात असू शकते. तर हे प्रकार पण माहिती असायला हवेत. जसं मग तुम्ही विचारलं की असे सिम्पटम्स जर आपल्याला किंवा आपल्या आजूबाजूला कोणाला दिसायला लागले तर काय करायचं? पहिलं तर पॅनिक नाही करायचं, पण वेळ नाही वाया घालवायचा. सगळ्यात महत्त्वाचं ॲम्ब्युलन्सला कॉल करा, कारण ते हॉस्पिटलला नोटिफाय करू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे पेशंटला प्रोटेक्ट करा. जनरली काही खायला प्यायला देऊ नका. आणि जसं तू विचारलंस की ॲस्पिरिन, आपण आधी डिस्कस केलं की स्ट्रोकमध्ये 2 प्रकार असतात. जो इस्किमिक स्ट्रोक असतो म्हणजे ब्लॉकेजमुळे झालेला असतो, दुसरा असतो हेमरेजिक जो ब्लिडिंगमुळे, म्हणजे ब्लॉक ऑर ब्लीड. त्याच्यामध्ये जो ब्लॉक आहे तो ॲस्पिरिनमुळे त्याला फायदा होऊ शकतो, पण जो ब्लिडिंगवाला स्ट्रोक आहे तिथे जर आपण रक्त पातळ करण्याचं औषध दिलं तर तो त्रास अजून वाढू शकतो पेशंटचा. तर तिथे ॲस्पिरिन सारख्या मेडिसिन अजिबात द्यायची, म्हणजे त्याचा रोल नाही, इनफॅक्ट ते नुकसान करणार आहे पेशंट. हां, एक्झॅक्टली. तर अशा वेळ म्हणजे स्ट्रोकच्या ऑन द स्पॉट ट्रीटमेंट्स अशा काही नाही आहेत आणि आपण असं काही करू सुद्धा नाही, कारण काही चान्सेसमध्ये आपण अजून तो त्रास वाढवणार आहोत पेशंटचा. तर अशा वेळेला ॲम्ब्युलन्स बोलवून जितक्या लवकर पॉसिबल एका स्ट्रोक रेडी हॉस्पिटलमध्ये पेशंटला देणं खूप महत्त्वाचं आहे. तर स्ट्रोक रेडी म्हणजे काय की जिथे
एक 24/7 CT मशीन अवेलेबल आहे. कारण हे जे ब्लॉक आहे का ब्लीड आहे हे स्कॅननीच समजणार आहे आपल्याला आणि त्याच्यावरच ट्रीटमेंट बेस्ड होणार ट्रीटमेंट कम्प्लिटली वेगळं आहे. आहे. त्याच्या ट्रीटमेंट एकदम वेगळ्या, इनफॅक्ट ऑपोजिट आहे की हां. एक हा ब्लॉकेजमुळे झालाय, एक हा ब्लिडिंगमुळे झालाय. तर तिथे आपल्याला रक्तपातळ होण्याचं मेडिसिन अजिबात द्यायचं नाहीये, जे ह्याचं प्रायमरी ट्रीटमेंट आहे. बरोबर. तर स्कॅनशिवाय आपण त्याचं ट्रीटमेंट सुरू नाही करू शकत. आणि दुसरं म्हणजे एक स्ट्रोक रेडी टीम असायला हवी 24/7. तरच ह्या सगळ्या ज्या मॉडर्न ट्रीटमेंट्स आहेत त्या लवकर होऊ शकतात. हार्ट अटॅकमध्ये आपण काही ॲस्पिरिन किंवा NTGचे टॅबलेट देतो, तसं इथे स्ट्रोकमध्ये आपण तिथे काहीच करायचं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की फोन उचलायचा आहे, ॲम्ब्युलन्सला कॉल करायचा आहे किंवा हॉस्पिटलला कॉल करायचा आहे आणि स्ट्रोक रेडी हॉस्पिटलमध्ये ते आपल्याला घेऊन जायचं आहे. आणि त्या दृष्टीने तयारी असणं गरजेचं आहे. कारण आता आपलं व्हॅकेशनचं प्लॅनिंग तर असतं हां. 5-5, 6-6 महिन्याच्या पुढचं, पण जवळचं स्ट्रोक रेडी हॉस्पिटल कोणतं आहे हे आपल्याला माहीत नाही आहे आणि हे कोणालाही होऊ शकतं. हो. तुमच्या आईवडिलांना होऊ शकतं किंवा तुम्हालाही होऊ शकतं. शेजारच्या नाही, कोणाला शेजारच्यांना होऊ शकतं. सो ती माहिती तो नंबर असणं फार गरजेचं आहे आणि स्ट्रोक रेडी हॉस्पिटल फाइंड आउट करून तुम्ही ते ठेवणं हे गरजेचं आहे. म्हणजे माझा एक रिसेंटली पेशंट होता, तो 28 वर्षाचा आहे आणि तो सकाळी उठला तेव्हा तो व्यवस्थित होता. त्यांनी त्याचा ब्रेकफास्ट वगैरे केला आणि मग त्याला समजलं की त्याला लेफ्ट बाजूला हातापायाला वीकनेस होतोय. असं नाही की पूर्ण ताकद गेली आहे, पण जड वाटतोय उचलायला दुसऱ्या बाजूच्या कम्पॅरिझनमध्ये. तो 28 वर्षाचा आहे. त्यांनी त्याच्या वडिलांना कॉल करून सांगितलं की मला असा असा त्रास होतोय. सगळ्यात छान गोष्ट होती की त्यांनी त्याला लगेच ॲडवाईस दिलं की हे स्ट्रोकची लक्षणं आहेत आणि तू लगेच स्ट्रोक रेडी हॉस्पिटलला जा. आणि तो आल्यावर जेव्हा त्याला क्लॉटबस्टर इंजेक्शन दिलं, नेक्स्ट 10 मिनिटात त्याच्या हातापायाची ताकद आणि बोलणं पूर्ण नॉर्मल झालं. तर ते इतकं महत्त्वाचं आहे. म्हणजे जर तुम्ही ओळखलत स्ट्रोकची लक्षणं तर तुम्ही स्वतःची किंवा दुसऱ्याची लाईफ बदलू शकता. राईट. मला आता ॲक्च्युली याचबद्दल ना जी लक्षणं सांगितली ना तुम्ही, त्यातली काही काही लक्षणं ही थोडीशी हार्ट अटॅकसोबत सिमिलर आहेत. म्हणजे हार्ट अटॅकमध्ये पण हाताला थोडंसं एका साईडला जड वाटायला लागतं, मुंग्या येतात आणि किंवा थोडं उलटी आल्यासारखं होतं. सो सो हे सेपरेट कसं करायचं? कारण का आपल्याला वाटायचा हार्ट अटॅक आला आहे म्हणून आपण ॲस्पिरिन द्यायला जायचो आणि नेमकं अनफॉर्च्युनेटली तेव्हा काहीतरी वेगळं असू शकतं. आणि सो ते कारण का म्हणजे इलाज सोडून तो वेगळाच काहीतरी त्रास व्हायचा त्याचा. सो बेसिकली हार्ट अटॅकमध्ये त्यांना चेस्ट पेन पण होणार आहे. हां. सो चेस्ट पेन खूप महत्त्वाचं आहे आठवणे आणि देन ते पुढे इकडे हाताला जातं. तसं स्ट्रोकमध्ये पूर्ण एका साईडच्या बॉडीला ते तुम्हाला सिम्पटम्स दिसतील ओके. असं होतं. सो तसं ते डिफरन्शिएशन आपल्याला करता येईल करता. त्याच्यामध्ये. काही लोकांमध्ये दोन्ही एकत्र सुद्धा होऊ शकतं. बाबा. कारण हार्ट डिसीज हा इटसेल्फ एक स्ट्रोकचा रिस्क फॅक्टर आहे. जर हार्टमध्ये क्लॉट असेल तर तो तिथून ब्रेक ऑफ होऊन एखाद्या ब्रेनकडे जाणाऱ्या ब्लड ट्यूबमध्ये जाऊन अडकू शकतो आणि स्ट्रोक करू शकतो. तर कमी वेळा होतं, पण काही पेशंट्समध्ये दोन्ही एका वेळेला सुद्धा होऊ शकतं. सो बऱ्याचदा आजकाल यंग एजमध्ये ब्रेन हॅमरेजचं ऐकतोय. ब्रेन हॅमरेजमध्ये एक्झॅक्टली काय होतं आणि त्याची काय लक्षणं असतात आपण बोलू थोडंसं डिटेलमध्ये. कारण हे जर बोललो आपण ते पॅरालिसिसची लक्षणं साधारणतः बोललो. ब्रेन हॅमरेजची लक्षणं काय असतात? ब्रेन हॅमरेजमध्ये आपण जसं म्हणलं की जी एखादी रक्तवाहिनी असते ती फाटते आणि ब्लिडिंग होतं. आणि ते अचानक होतं. अचानक होतं आणि मग त्या ज्या भागाला ती सप्लाय करते त्याला एकतर रक्तपुरवठा होत नाही आणि जे ब्लिडिंग झालंय त्याच्या प्रेशर इफेक्ट्सनी पण प्रॉब्लेम होतात. तर प्रॉब्लेम हा सगळा त्याच्यामुळे आहे. 2 प्रकारांनी होऊ शकतं. एक तर हाय बीपीमुळे, जे की कॉमन आहे. दुसरं असतं की कॉन्स्टिट्यूशनली काही ब्लड वेसल्स वीक असतात किंवा त्यांच्यात काही डिफेक्ट असतात, त्यांची वॉल वीक असते, तर त्या जास्त त्यांना रिस्क असते फाटण्याची. ॲन्युरिझम्स किंवा मॅलफॉर्मेशन्स ज्याला म्हणतो, तर ते फाटण्यामुळे म्हणजे ह्या दोन्ही साधारण रिझन्समुळे ब्लिडिंग होऊ शकतं. ओके. त्याच्यामध्ये पण किती ब्लिडिंग आहे त्याच्यावर सिम्पटम्स डिपेंड करतील. खूप माइल्ड असेल तर आपल्याला हेच सिम्पटम्स दिसतील की वीकनेस हातापायामध्ये. खूप मेजर ब्लिडिंग असेल तर काय होतं की ब्रेनमध्ये प्रेशर वाढतं, तर त्याच्यामुळे खूप सिव्हिअर हेडेक होणं, उलटी होणं असे सिम्पटम्स पण दिसू शकतात. ओके. किंवा शुद्ध जाणं, फिट्स येणं, हे हेमरेजिक स्ट्रोकमध्ये किंवा ब्रेन हेमरेजमध्ये ॲडिशनल जास्त कॉमन सिम्पटम्स असतात. सो ह्याच्यामध्ये एक जे ॲन्युरिझमचं सांगितलं मॅडम, त्याला सबॲरॅक्नॉइड हेमरेज असं म्हणतो आपण. म्हणजे सो बेसिकली ब्लिडिंग जे आहे ते 2 पद्धतीने होऊ शकतं. सो ब्रेनच्या आतमध्ये, ब्रेन जो ऑर्गन आहे त्याच्यामध्ये आणि ब्रेनच्या आजूबाजूला जी जागा आहे
त्याच्यामध्ये होऊ शकतं. सो म्हणजे लेअरमध्ये लेयर्समध्ये. सो त्याला आपण सबअरॅक्नॉइड हेमरेज म्हणतो. सो इंट्रा पॅरेन्कायमल म्हणजे ब्रेनच्या आतमध्ये हं. आणि ब्रेनच्या सरफेसवरती त्याला आपण हं. सबअरॅक्नॉइड हेमरेज असं म्हणतो. सो सबअरॅक्नॉइड हेमरेज जे आहे ते ॲन्युरिझम म्हणजे जे रक्तवाहिनी असते त्याच्यामध्ये काहीतरी वीकनेस होतो. त्याची अनेक कारणं आहेत. स्मोकिंग असेल किंवा डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल किंवा जेनेटिकली. सो तो फुटून ब्रेनच्या सरफेसवरती ब्लिडिंग होतं. सो त्याला आपण सबअरॅक्नॉइड हेमरेज म्हणतो. सो तो एक प्रकारचा स्ट्रोक आहे. सो त्याच्यामध्ये ना काय होतं की अशा पद्धतीचं हेडेक होतं की वर्स्ट हेडेक ऑफ माय लाईफ हं. असं ते फिलिंग असतं. सो ते हेडेक असेल, कॉन्स्टंटली होत आहे, जास्त होत आहे सिव्हिरिटीने, तर अगेन तुम्हाला लगेचच हॉस्पिटलला यायचं आहे, कारण तो स्ट्रोक तशा पद्धतीचा स्ट्रोक असू शकतो. तुम्हाला जाणवतं की हा आयुष्यात पहिल्यांदा असा पहिल्यांदाच. टाईपचा डोकं दुखत Correct. असेल तर करेक्ट. हो. म्हणजे मेडिकल बुक्स हेच शिकवतात की प्रत्येक हेडेकसाठी तुम्ही स्कॅन तर नाही करू शकत. हो. पण असं जर कोणी सांगत असेल की सर जसं म्हणलं की माझ्या लाईफचं वर्स्ट हेडेक आहे, असं मला कधीच झालं नाही, किंवा थंडर क्लॅप हेडेक ज्याला म्हणतात की अगदी एक फ्यू सेकंड्समध्ये सुरू झाले, तर ते धोक्याचं लक्षण असू शकतं. बापरे. म्हणजे कारण साधारणतः सिनेमाजमध्ये दाखवतात एकदम काहीतरी होतं आणि तिथे असं डोकं धरून बसतात आणि ते बेसिकली थंडर क्लॅप हेडेक सारखंच असावं ते. Kind of. हम्म. आणि मगाशी बोलताना तुम्ही हे म्हणाल रिस्क फॅक्टर्स की पुरुषांना जास्त आहे. हं. त्याचं काही कारण आहे का? पुरुषांना जास्त आहे आणि स्त्रियांना कमी आहे त्याचं? तर आपण ना वयाप्रमाणे रिस्क त्याच्यात डिवाइड करू शकतो. एक तर प्री मेनोपॉझल, जोपर्यंत रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप आहे फिमेल्सच्या, तर जे फिमेल हॉर्मोन्स असतात ते एक प्रकारे प्रोटेक्ट करतात स्ट्रोकपासून. तर 50 वर्षाच्या आधी पुरुषांमध्ये रिस्क जास्त असते बायकांच्या कम्पॅरिझनमध्ये. त्यात पण काही कॅटेगरीज आहेत स्ट्रोकच्या ज्या प्रेग्नन्सी आणि पोस्टपार्टम म्हणजे डिलिव्हरी नंतर त्या कॅटेगरीमध्ये प्लस जे बर्थ कंट्रोल पिल्स घेत आहेत ते एक असे एज ग्रुप्स किंवा सेक्शन्स आहेत जिथे रिस्क स्ट्रोकची थोडीशी वाढते. ओके. पण इन जनरल 50 वर्षाच्या आधीपर्यंत पुरुषांमध्ये थोडीशी जास्त रिस्क असते, कारण बायकांना एक हॉर्मोनल प्रोटेक्शन असतं. 50 to 75 मध्ये आम्ही असं म्हणतो की ऑलमोस्ट बऱ्यापैकी Similar. इक्वलच असते रिस्क. आणि 75 नंतर नंबर्समध्ये फिमेल्सचे नंबर्स जास्त असतात, कारण फिमेल्सची लाईफ एक्सपेक्टन्सी जास्त आहे. तर 75 नंतरचं बघितलं तर फिमेल नंबर्स जास्त दिसतील. ओके. सो तसं एक डिव्हिजन करता येते. म्हणजे सो बेसिकली पोस्ट मेनोपॉज बायकांनी पण जास्त काळजी घ्यायला हो पाहिजे. हो हो, तो अगदी. इन्शुरन्स प्लॅन असल्यासारखं आहे. बरोबर. आणि मग याची ट्रीटमेंट कशी असते, म्हणजे त्याच्यासाठीचा अप्रोच कसा असतो आणि त्यातनं रिकव्हरीचा पण वेळ कितपत मोठा असतो? म्हणजे पूर्ण जर आता मेंदूवरच या पद्धतीचा काहीतरी एक काय स्ट्रोक येऊन गेलेला आहे, तर सगळे मोटर स्किल्स कदाचित इम्पॅक्ट झालेले असतील, तर ते फंक्शनल व्हायला मग त्यातनं पूर्ण रिकवर होता येतं का? आणि होता येत असेल तर किती टक्के लोकांना होता येतं? त्यातनं मोर्टॅलिटीचं प्रमाण किती असतं? आणि त्याचा रिकव्हरीची प्रोसेस कशी असते? तर एक आउटलाईन सांगते. आपण जे गोल्डन आवर म्हणतो आणि हे सगळं आपण अवेअरनेसची जी चर्चा करतो हो. ते ह्याच्यासाठी की गोल्डन आवर मी म्हणतो स्ट्रोकचे जी लक्षणं सुरू होतात त्याच्या पहिले 4.5 तास, सुरुवात झाल्यापासून पहिले 4.5 तास. ओके. तर ह्या वेळात आपल्याला एक रक्त पातळ करण्याचं म्हणजे क्लॉट बस्टिंग आपण ज्याला म्हणतो ते इंजेक्शन देता येतं. म्हणजे स्टेप्स ह्याच असतात की स्कॅन करा, ब्लीड नाही हे बघा, म्हणजे हेमरेज नाही एवढं बघा, आणि म्हणजे ते अज्युम करतात की ब्लॉकचंच आहे, तर मग आपण ते क्लॉट बस्टिंग इंजेक्शन देऊ शकतो. त्याच्यानंतर मोठा क्लॉट असेल मग मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टमी हा पण एक ऑप्शन असतो. तर ह्या 2 मॉडर्न ट्रीटमेंट्स आहेत ज्या टाईम सेन्सिटिव्ह आहेत, की वेळेत जर पेशंट आला तर आपण त्या देऊ शकतो. आणि ह्याच 2 गोष्टींनी पहिले खूप ट्रीटमेंटमध्ये म्हणजे आउटकममध्ये पण फरक पडतो. ओके. कारण आता रिसेंटली मी 2 पेशंट्स बघितले होते, एका दिवशी ॲडमिट झाले होते. दोघांना पॉन्टाईन म्हणजे मेंदूच्या मागच्या भागात ब्रेन स्टेम ज्याला म्हणतो तिथे स्ट्रोक झाला होता. पहिला होता तो आमच्याकडे 2 तासात आला आणि त्याला क्लॉट बस्टिंग इंजेक्शन देता आलं. इंजेक्शन दिल्याच्या 10 ते 15 मिनिटानंतर त्याचं जे पॅरालिसिस होतं किंवा वीकनेस होतं एका साईडचं ते पूर्णपणे बरं झालं. सेम डेला आलेला दुसरा पेशंट, त्याला तो ऑलरेडी 2 दिवस उशीर करून मग आला होता
हो. स्ट्रोक रेडी हॉस्पिटलला न जाता दुसरं लोकल हॉस्पिटल, पण त्याला ते ट्रीटमेंट मिळालं नव्हतं म्हणून तो 2 दिवसानंतर आला होता. सेम वयाचा असेल, सेम लोकेशन होतं स्ट्रोकचं, पण आउटकम पूर्ण डिफरंट आहे. कारण त्या वेळेच्या नंतर आलेला पेशंट, मग आमचे ट्रीटमेंट ऑप्शन्स पण खूप कमी राहतात. हम्म. तर मग त्याला लाँग टर्म मग एक पॅरालिसिस किंवा बोलण्यामध्ये थोडासा डिफेक्ट, ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स राहू शकतात. ओके. ह्या विंडोच्या नंतर मग आम्ही ओरल मेडिसिन्सवर फोकस करतो, जे की गोळ्या असतात रक्त पातळ होण्याच्या. मग कोलेस्ट्रॉल कंट्रोल करणारे मेडिसिन, आणि आपण जे रिस्क फॅक्टर्स बघितले की जर त्याचं डायबिटीस अनकंट्रोल्ड आहे, हाय BP आहे, एट्रियल फिब्रिलेशन आहे, म्हणजे हार्टबीट्स इरेग्युलर आहेत, हम्म. तर त्या सगळ्याची मेडिकल मॅनेजमेंट म्हणजे ब्लड थिनर्स प्लस जे रिस्क फॅक्टर कंट्रोल आहे ते, हो. तर ही त्याची मेडिकल मॅनेजमेंट राहते, जी पुढे लाँग टर्ममध्ये पण कंटिन्यू राहते. इन ॲडिशन रिहॅबिलिटेशन, ज्याच्यामध्ये फिजिओथेरपी, कारण जो ऑलरेडी डॅमेज झालेला एरिया आहे, म्हणजे ब्रेनच्या ज्या न्यूरॉन्स डेथ झालेले आहेत, त्याचं रिजनरेशन नाही म्हणता येणार, पण तिथे जे फंक्शनल सायनॅप्सेस बनतात त्याला न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतो आपण, की Okay. जसं यूज करता तुम्ही एखादा ऑर्गन हम्म. तशी त्याची रिकव्हरी अजून बेटर होत जाते. तर हा प्रिन्सिपल आहे त्याचा. तर फिजिओथेरपी आपण जसं असं करून हात हळूहळू वापरायला लागतो, Exactly. तसंच मेंदूचा पण तो भाग हळूहळू. येस, तर ते रिहॅबिलिटेशनमध्ये आणि रिकव्हरीमध्ये खूप मदत करतं. हम्म. बाकीच्या अलाइड थेरपीज आहेत. स्पीच थेरपी, म्हणजे जर कोणाची भाषा अफेक्ट झाली तर त्याला स्पीच थेरपीने चांगला आउटकम मिळतो. ऑक्युपेशनल थेरपी, म्हणजे ह्या सगळ्या उपचारांचा आणि ट्रीटमेंट ह्याचा गोल काय आहे, की पेशंटला शेवटी स्वतःचं नॉर्मल लाईफ जगता यावं. हो. तर हँड फंक्शन असेल, मोटर स्किल्स असतील, ऑक्युपेशनल थेरपी त्याला रिगेन करता याव्या आणि त्याचं पूर्वीसारखं लाईफ सगळं सुरू व्हावं, हे सगळ्यामध्ये हेल्प करतं. प्लस प्रिव्हेंटिव्ह न्यूरो आणि कार्डिओ चेकअप, कारण जे रिस्क फॅक्टर्स आहेत, म्हणजे पुढे स्ट्रोक न व्हावा, कारण दरवेळेला 100% रिकव्हरी होईल असं नाही. बरोबर. दरवेळेला काहीतरी डिसेबिलिटी तिथे साठत जाते. हम्म. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की परत हे नाही होऊ द्यावं. तर त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह न्यूरो आणि कार्डिओ हेल्थ चेक, प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप्स, ह्या सगळ्याचं खूप महत्त्व आहे. सो आता जसं मॅडमनी सांगितलं की 4.5 तासाचा विंडो आहे तो इंजेक्शन देईपर्यंत. पण त्याच्यामध्ये असं बघायला मिळतं की जे लवकर येतात, म्हणजे जो एखादा पेशंट अर्ध्या तासात 1 तासात आला आणि त्याला ते इंजेक्शन दिलं गेलं, तर त्याची रिकव्हरी फास्ट होते, त्याची रिकव्हरी चांगल्या पद्धतीने होते, रादर दॅन ज्याला 4.5 तासाला आपण इंजेक्शन दिलेलं आहे. सो जरी 4.5 तासाचा आपण विंडो म्हणत असलो तरी ते लवकरात लवकर येणं फार महत्त्वाचं आहे. सो आता हे इंट्राव्हिनस थ्रोम्बोलायसिस त्याला म्हणतो आपण, म्हणजे ते क्लॉट बस्टिंग इंजेक्शन, आपण IV इंजेक्शन दिल्यासारखं असतं ते. सो ते 4.5 तासापर्यंत आपण देऊ शकतो. पण साधारण एक 30 ते 40% स्ट्रोक्समध्ये काय असतं की मोठी रक्तवाहिनी ब्लॉक झालेली असते. सो त्याच्यामध्ये आपण रक्तवाहिन्यांचं जर का आपण अरेंजमेंट किंवा रचना बघितली तर कसं आहे की झाडासारखं आहे, एक बुंदा आहे आणि त्याच्या फांद्या आहेत. सो जेव्हा मेन बुंदा किंवा मोठ्या फांद्यामध्ये जेव्हा हा क्लॉट अडकलेला असेल, तेव्हा हे रक्तपातळ करायचं औषध तेवढ्या पॉवरफुली काम करू शकत नाही. सो जवळजवळ 80% वेळा ते फेल होतं, 20 ते 30% वेळा ते वर्क करतं. पण मग त्याच्यासाठी नवीन ट्रीटमेंट आहे, जिला मेकॅनिकल थ्रोम्बेक्टोमी असं म्हटलं जातं. अच्छा. सो ती काय आहे, तर बेसिकली जसं हार्ट अटॅकला आता सगळ्यांना माहिती आहे की अँजिओग्राफी केल्यानंतर परत ते अँजिओप्लास्टी किंवा स्टेंट करतात. हो. बरोबर. सो तसं याच्यामध्ये आपण काय करतो की मेंदूच्या रक्तवाहिन्याची अँजिओग्राफी करतो आणि जिथे आपल्याला तो ब्लड वेसलमध्ये जो ब्लॉक दिसतो तिथे जाऊन आपण, आपल्याकडे स्पेशल ट्यूब्स असतात, कॅथेटर्स म्हणतो त्याला आपण, आणि स्पेशल स्टेंट असतो. सो ते टाकून आपण ते क्लॉट सकआउट करू शकतो किंवा रिट्रीव्ह करू शकतो, जेणेकरून ती मोठी रक्तवाहिनी ओपन होऊ शकते. हम्म. सो मग परत रक्तप्रवाह पूर्ववत झाला तर रिकव्हरीचे आपले चान्सेस वाढतात. सो त्याचा विंडो किती आहे, तर साधारण आधी 6 ते 8 तासापर्यंत आपण ते म्हणायचो, पण आता अलीकडे आपण 24 आवर्स म्हणजे 24 तासापर्यंत ते करू शकतो, पण ते सिलेक्टेड पेशंट्समध्ये आहे. आणि त्याच्यासाठी काय की परत आपल्याला ॲडव्हान्स्ड इमेजिंग, म्हणजे जे काही MRI आहे, CT स्कॅन आहे, त्याचे ॲडव्हान्स्ड आपल्याला स्कॅन्स करावे लागतात आणि त्याच्यामुळे स्ट्रोक रेडी हॉस्पिटलला जाणं परत इम्पॉर्टंट आहे. हो. आणि ही सगळी प्रोसिजर जी असते ती कुठे होते, तर कॅथलॅबमध्ये होते. सो त्या हॉस्पिटलला कॅथलॅब हवी आहे Cath lab आणि तो हवी आहे. करणारा माणूस हवा आहे, जो ते न्यूरो इंटरव्हेन्शन स्पेशालिस्ट म्हणतो त्याला आपण. हम्म. लिटरली ते इट साऊंड्स लाईक सायफाय. कारण का अँजिओग्राफी किंवा प्लास्टिकमध्ये दिसतं, मला माहिती आहे की इथून हे जाणार आहे आणि आज जाऊन बघणार, पण मेंदू
मध्ये ते होऊ शकतं हे मला आता ॲक्च्युली मला तेच समजून घ्यायचं की हे मेंदूत पण असंच होतं. या सो कन्सेप्ट सेमच आहे. हां. रक्तवाहिन्या आहेत, रक्तवाहिन्याची आपण अँजिओग्राफीच करणार हो. आहे. सो त्याच्यामध्ये आपण काय करतो, ट्यूब्स घेऊन जातो, डाय टाकतो आणि एक्सरे असतात, ते बेसिकली स्पेशल एक्सरेज असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला तो मॅप कळतो, रोड मॅप सारखं सगळं रक्तवाहिनी कुठे जाते आणि त्याच्यामध्ये मग ब्लॉक जिथे असेल तो आपल्याला समजतो आणि मग हे जे ट्यूब्स असतात ते एवढे फाईन असतात, म्हणजे हार्डली 1 मिलीमीटरपेक्षाही त्याच्या सब मिलीमीटरमध्ये त्याची साईज वगैरे बापरे, असते, केसापेक्षा बारीक झालं. केसापेक्षाही बारीक. आणि तुम्हाला खूप म्हणजे अत्यंत स्किलफुली ते करावं लागतं, कारण करताना एखादी रक्तवाहिनी डॅमेज झाली आणि ब्लिडिंग झालं तर तुम्ही म्हणजे ज्याला ब्लॉकचा स्ट्रोक आहे त्याला तुम्ही ब्लिडिंगचा पण स्ट्रोक देताय. सो इट हॅज टू बी व्हेरी मेटिक्युलसली करावं लागतं ते आपल्याला. प्रोसिजर ही अँजिओग्राफीच आहे. प्लास्टिक सेमच आहे. अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी सेमच आहेत, ज्या हार्टमध्ये होतात फक्त ह्या ब्रेनमध्ये होतात. मेंदूमध्ये हम्म. होतात. पण माहिती नसतं. अँजिओग्राफी आपल्याला सगळ्यांना माहिती माहिती असतं, हो, अँजिओप्लास्टी हार्टची सगळ्यांना माहिती असतं, पण बरोबर. ब्रेनचं माहिती नसतं. आपण आता ट्रीटमेंटबद्दलच बोलतो तर मला हेही विचारायचं आहे की यातनं रिकव्हरीचं प्रमाण किती असतं आणि मृत्यूचं पण, म्हणजे जसं सर सुरुवातीला म्हणालेत की काय हा सेकंड कॉज ऑफ डेथ आहे वर्ल्ड वाईड स्ट्रोक, तर त्यातनं रिकव्हरीचं प्रमाण पण किती आहे आणि सगळ्या लोकांना फुल्ली फंक्शनल होता येतं का हा कुठल्याही पद्धतीचा पॅरालिसिसचा अटॅक आल्यानंतर? कारण जे इमेजेस पॅरालिसिस ऐकल्यानंतर येतात ते म्हणजे बेडला खिळून राहिलेली माणसं, त्यातनं रिकवर झालेली, चालत असलेली खूप कमी उदाहरणं ऐकिवात होती. पण पूर्ण रिकवर होता येतं का? फुल्ली फंक्शनल त्यांना सगळ्या ॲक्टिव्हिटीज करता येतील? कारण सगळ्यात महत्त्वाचा भाग तर तोच असतो. तर तसं होता येतं का? सो आता ट्रॅडिशनली बघायला गेलं तर तो जो कन्सेप्ट आहे की 1/3 1/3 1/3, म्हणजे अच्छा. ज्यांना स्ट्रोक झालेला आहे त्याच्यापैकी 1/3 लोक जे आहेत ते पूर्णपणे रिकवर होतात. ओके. 1/3 लोकांना काहीतरी डिझॅबिलिटी राहते, पण ते मे बी फंक्शनली इंडिपेंडंट असतील किंवा डिपेंडंट पण असतील. ओके. आणि 1/3 लोकांचा दे एक्सपायर, म्हणजे त्यांना ती डेथ होते बेसिकली. सो या लेवलचं स्टॅटिस्टिक्स आपण स्ट्रोकबद्दल बोलतोय. पण विथ आता हे सगळे नवीन जे ट्रीटमेंट्स आलेले आहेत त्याच्यामुळे काय आहे की हे स्टॅटिस्टिक्स जे आहे ते बऱ्यापैकी चांगलं होत चाललेलं आहे. म्हणजे जे नॉर्मल होण्याचं जे प्रमाण आहे पेशंटचं ते वाढत चाललेलं आहे आणि डिझॅबिलिटी जी म्हणतो आपण ती कमीत कमी ठेवणं हे ह्या ट्रीटमेंट्सनी पॉसिबल झालेलं आहे. सो आता मी रिसेंटलीच बघितलं तर एक 80 इयर्स ओल्ड म्हणजे 80 वर्षांच्या आजी हॉस्पिटलला आल्या होत्या. सो त्यांना जसं आता मॅडमनी सांगितलं की पोस्टरियर सर्क्युलेशन स्ट्रोक, म्हणजे मागची जी मेंदूची रक्तवाहिनी आहे ब्रेनस्टेमची, तर ती ब्लॉक असेल तर बऱ्याच वेळा ते स्ट्रोक आहे समजत नाही. सो त्यांना म्हणजे एक सीजर टाईप्स, म्हणजे जे आपण फिट आलं असं म्हणतो तसं ते आल्या होत्या आणि ते कोमॅत होत्या बेसिकली. हॉस्पिटलला आल्यानंतर मग त्यांना इंट्युबेशन म्हणजे आम्हाला ट्यूब वगैरे व्हेंटिलेटरवरती घ्यावं लागलं आणि मग जेव्हा त्यांचा MRI झाला तेव्हा कळलं की तो ब्रेनस्टेमचा स्ट्रोक आहे आणि मेजर रक्तवाहिनी ब्लॉक आहे. सो मग आपण ते मेकॅनिकल थ्रोम्बेक्टमीची प्रोसिजर करून ते आपण तो जो क्लॉट आहे तो काढला आणि रक्तवाहिनी ओपन केली. मी हे रात्री केलं होतं, साधारण 12-1 वाजता ही प्रोसिजर झाली होती. दुसऱ्या दिवशी मी सकाळी 9-10 वाजता जेव्हा ICUत बघायला गेलो तर ते पूर्णपणे व्हेंटिलेटरवरून बाहेर निघून पूर्ण अशा आजी त्या बसून, म्हणजे एकदम चालणं फिरणं बोलणं एकदम नॉर्मल झालं होतं. 80 वर्षाच्या 80 वर्षांच्या आधी. ट्रीटमेंट. सो अगेन बऱ्याच वेळा असं होतं की 80 वर्षाचे आहेत, कशाला ॲग्रेसिव्हली हो. पण त्यांचा मुलगा होता US आणि त्यांना ते माहिती होतं की हे सगळी थ्रोम्बेक्टमी, ते आजी आजोबा इथे एकटेच ते राहतात. सो अशा पद्धतीने अशी ट्रीटमेंट जर का वेळेत मिळाल्या तर नक्कीच त्याचा फायदा होतो आणि रिकव्हरी फास्ट होते. आता रिकव्हरीच्या बाबतीत म्हणालात तर मॅडमने जसं सांगितलं की न्यूरोप्लास्टिसिटी हा जो विषय आहे त्याच्यासाठी फिजिओथेरपी इंटेन्सिव्हली करणं फार महत्त्वाचं आहे. ऑक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी, स्पीच थेरपी आलं. आता रिकव्हरी जी आहे ती बघायला गेलं तर पहिल्या 3 ते 6 महिन्यात रिकव्हरीचा स्पीड जो असतो तो फास्ट असतो, ती लवकर होते. ओके. त्याच्यानंतर रिकव्हरी थोडीशी स्लो होऊन जाते, पण तरीही ते करायला हवं, कारण 1 वर्ष 2 वर्ष आणि ती प्रोसेस कंटिन्यू चालू राहते. जेवढी तुम्ही सवय लावाल बॉडीला तेवढे ते फंक्शन जे आहे ब्रेनमध्ये दुसरं कुठलं तरी ठिकाण ते फंक्शन घेऊ शकतं किंवा नवीन सिनॅप्सेस तयार होऊन ते फंक्शन परत येऊ शकतं. कम्प्लिटली नाही आलं तरी थोडं जरी आलं तरी ते सुद्धा आपल्याला इम्पॉर्टंट आहे. आपण नेहमी स्कोर्स असतात, स्केल्स असतात, MRS ज्याला आम्ही म्हणतो की त्याच्यावर मिनिमम स्कोर आहे म्हणजे पेशंट पूर्णपणे बरा झाला आहे, त्याला काही रेसिड्युअल डेफिसिट ज्याला म्हणतो ओके. ते काही नाही आहे. हायर स्कोर्स म्हणजे मे बी त्याला थोडंसं असिस्टन्स लागतोय जनरल म्हणजे रोजच्या कामांसाठी, जसं की ड्रेसिंग अप किंवा टॉयलेट पर्पजेसमध्ये थोडासा हेल्प लागतोय. आणि तिसरं स्पेक्ट्रम असतं डेथ. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जसं आपण म्हणलं की म्हणजे साईज ऑफ स्ट्रोक हे खूप महत्त्वाचं आहे. कोणत्या वयात स्ट्रोक झाला त्याच्यावर रिकव्हरी डिपेंड करते. बरोबर. यंग एजमध्ये
स्ट्रोक झाला, त्यांचे न्यूरॉन्सची कॅपॅसिटी असते प्लास्टिसिटीची, त्यांची रिकव्हरी खूप चांगली असते. बाकीचे रिस्क फॅक्टर्स किती कंट्रोल करता तुम्ही स्ट्रोक झाल्यावर पण. जर असं असेल की माझे एक पेशंट आहेत, त्यांना 1-2 वर्षापूर्वी आम्ही क्लॉटबस्टर इंजेक्शन दिलं, पण लाईफस्टाईल कधीच सुधारली नाही. डायबिटीस अनकंट्रोल्ड, वजन 100च्या पुढे, स्मोकिंग. 2-3 वर्षानंतर परत ते स्ट्रोक म्हणून आले. तर त्या सगळ्याचा खूप रोल आहे. दरवेळेला फक्त साईज स्ट्रोकची महत्त्वाची नसते, लोकेशन, कुठे स्ट्रोक झालाय. काही खूप महत्त्वाचे एरियाज असतात जिथे आपले ब्रेनचे सगळे न्यूरॉन्सचे फायबर्स असतात, ते एकत्र येतात. जंक्शन्स असतात, ज्याला आपण पॉन्स वगैरे म्हणतो, ब्रेन स्टेम. तिथे अजून काही महत्त्वाचे एरियाज असतात जे तुमच्या लंग्सला कंट्रोल करतात, तुमची हार्टबीट कंट्रोल करतात. कारण लंग्स ब्रीथ करतायत, पण त्याचा जो कंट्रोल आहे तो ब्रेनमध्ये आहे. तर तिथे स्ट्रोक झाला तर तो तुमच्या बॉडीवर खूप मोठा इफेक्ट करू शकतो. तर फक्त सगळं साईजबद्दल नाही आहे, त्याचं लोकेशन काय आहे ते पण रिकव्हरीवर खूप अफेक्ट करतं. आणि मग बाकीच्या गोष्टी की जसं रिहॅबिलिटेशन, मेडिसिन्स तुम्ही व्यवस्थित घेताय का, रिस्क फॅक्टरला कंट्रोल करताय का, लाईफस्टाईल सुधारते का, ह्या सगळ्याचा रिकव्हरीवर खूप परिणाम होतो. एकदा स्ट्रोक आल्यानंतर तो परत येण्याचा चान्स खूप असतो. म्हणजे जवळजवळ 20 ते 30% लोकांना परत स्ट्रोक्स येतात आणि त्याच्यामुळे जसं मॅडम म्हणतात की रिस्क फॅक्टर्स नंतर कंट्रोल करणं फार महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये. मला आणि एक विचारायचं ते म्हणजे या सगळ्यामध्ये फॅमिलीवरती होणारा इम्पॅक्ट आणि त्यांचा असलेला रोल याच्याबद्दल आपण थोडं बोलू शकलो तर. कारण या सगळ्यामध्ये ज्यावेळेस कुणालाही स्ट्रोक येतो, तो पॅरालिसिस अटॅक येतो, ज्यावेळेस सगळ्या मोटर स्किल्स निघून जातात, त्यावेळेस तुम्हाला चालता येत नाही आहे किंवा बेडला खिळून आहात तुम्ही, व्यवस्थित बोलता येत नाही आहे. अशा वेळेस फॅमिलीचा असलेला रोल आणि त्यांच्यावरती सुद्धा होणारा परिणाम. कारण नाही म्हटलं तरी घरातली एखादी व्यक्ती साधा सर्दी खोकला असला तरी पूर्ण कुटुंब आजारी असल्यासारखं वाटतं. पण या पद्धतीचं ज्यावेळेस बेडरिडन कुणीतरी असतं, ज्यांना मोबिलिटीच नाही आहे, त्यावेळेस काय पद्धतीनं त्यांच्यावरती सुद्धा इम्पॅक्ट होतो? तर पोस्ट स्ट्रोक डिप्रेशन ही खूप रिअल एंटिटी आहे, जी खूप कमी लोकांना माहिती असते. आणि स्ट्रोक म्हणजे जनरली समजलं जातं की फिजिकल डिसेबिलिटी, अपंगत्व, पॅरालिसिस, ते तर सगळ्यांना दिसतं. पण त्याचे जे इमोशनल किंवा मेंटल कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते खूप दुर्लक्षित असतात आपल्या सोसायटीमध्ये तरी. तर पेशंटवर पण, आणि जसं तू म्हणला की पेशंटच्या घरच्या लोकांवर सुद्धा. कारण स्ट्रोक हा कधीच असं 4-8 दिवसाचा आजार पण नसतं. ते बऱ्याच वेळा लॉंग टर्म आणि पुढे पण तुम्हाला काळजी घेणं वगैरे खूप आवश्यक असतं. तर सगळ्यात आधी तर पेशंट स्वतः खूप अफेक्ट होतो. म्हणजे आपण विचार करू शकतो की जो अगदी 60 वर्षांचे कोणी आजोबा आहेत, पण ते काम करतायत, हिंडतायत, फिरतायत, त्यांच्या मित्रांमध्ये मिसळतायत, आपलं इंडिपेंडंट आहेत, प्रोडक्टिव्ह आहेत. सडनली एक दिवस उठल्यावर त्यांना रिअलाईज होतंय की काहीच त्यांचा एका बाजूचा हातपाय चालत नाहीये, बोलायला त्रास होतोय, काही लोकांना गिळायला त्रास होतो. आणि मग जर वेळेत व्यवस्थित उपचार झाले नाहीत किंवा खूपच मोठा स्ट्रोक असेल, तर मग ते थोडंसं फिजिकल डिसेबिलिटी राहते त्या पर्सनला. आणि मग तो डिपेंडंट राहतो त्याच्या रोजच्या कामांसाठी, ड्रेसअप करण्यासाठी, टॉयलेट पर्पजेससाठी. तर हे एकतर हे सेन्स ऑफ डिपेंडन्स असतं ना, ते खूप वाईट असतं. म्हणजे लोकांना एक प्रकारची गिल्ट फील होते की मी तर माझ्या फॅमिलीला बर्डन आहे, माझ्या कुटुंबासाठी, म्हणजे चांगलं तर नाहीच करू शकत आहे, प्लस माझ्यामुळे त्यांना त्रास होतोय. तर हे एक फिलिंग खूप लोकांना फील होतं आणि ते सांगतात सुद्धा, शेअरसुद्धा करतात. डिप्रेशन ऑब्व्हियसली, कारण जर आपण बेडमध्ये बाउंड असणार आहोत तर काहीही सोशल लाईफ नाही, इंटरॅक्शन नाही आहे, तर त्याच्यामुळे डिप्रेशन हे खूप स्वाभाविक असतं आणि खूप कॉमन असतं. डिप्रेशनचा अगेन रिकव्हरीवर खूप मोठा परिणाम होतो की जो पेशंट डिप्रेस्ड आहे तो फिजिओथेरपी कधीच नीट करणार नाही आणि त्याची रिकव्हरी स्लो होते. तर तसे त्याचे फिजिकल कॉन्सिक्वेन्सेस सुद्धा आहेत. विशेष सर्कल आहे एक प्रकारचं. आणि फॅमिली किंवा केअर गिव्हर बर्नआउट ज्याला म्हणतो, की फॅमिली मेंबर्स जर सपोर्टिंग फॅमिली असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. पण बऱ्याच वेळा असं होतं की काही दिवसांपुरतं लोक सपोर्ट करतात, नंतर लॉंग टर्ममध्ये जास्त कोणाचा सपोर्ट मिळत नाही आणि मग फक्त स्पाऊस, जे हजबंड वाईफ असेल, पार्टनर असेल, त्याच्यावर तो सगळा बर्डन असतो आणि थोड्या दिवसांनी तो पण बर्नआउट होतो.
आणि त्याला पण सपोर्ट लागतो. तर असेही काही स्ट्रोक पेशंट्स, त्यांचे केअरगिव्हर्स आजकाल फॉर्च्युनेटली ते सपोर्ट ग्रुप्स पण ठेवतात, की एकमेकांना सपोर्ट करा, डिस्कस करा, प्रॉब्लेम्स आहेत. मग त्याचा इलाज शोधा आणि बेसिकली इमोशनल सपोर्ट सगळ्यात महत्त्वाचं. तर तो एक फॅमिलीचा इफेक्ट. दुसरं, आता मी काही बघतो पेशंट्स, की फॅमिली मेंबरला स्ट्रोक झाला आणि मग ते येतात, की मग माझी रिस्क काय आहे? तो पण एक फॅमिली रिलेटेड ॲस्पेक्ट आहे, की जर आईबाबांना स्ट्रोक झाला आहे, तर मग आपली रिस्क वाढते का? थोडीशी वाढते. कारण एक जेनेटिक किंवा अनुवंशिक ज्याला आपण म्हणतो, तो कॉम्पोनंट असतो. त्याच्यामध्ये काय असतं, की क्लॉटिंग टेंडन्सीज असतात, म्हणजे रक्त घट्ट होण्याची जास्त टेंडन्सी असते. आईबाबांना जर वयाच्या 50 वर्ष आधी स्ट्रोक झालेला असेल, तर फॅमिलीमध्ये म्हणजे त्यांच्या मुलांमध्ये रिस्क थोडीशी वाढते. मग अशा वेळेला नशिबावर नाही सोडायचं. मग आपली चांगली लाईफस्टाईल, जर रिस्क फॅक्टर्स असतील, की अनकंट्रोल डायबिटीस असेल किंवा हाय ब्लड प्रेशर असेल, स्मोकिंग, अल्कोहोल, ते सगळं बंद करा आणि प्रिव्हेंटिव्ह चेकअप करून घ्या. हे पण त्याला सोल्युशन असतं. पण बऱ्याच वेळा हा पण प्रश्न येतो, की माझ्या आईबाबांना झालंय तर माझी रिस्क किती पण आहे? 50च्या आत झालं असेल तर ते जेनेटिक आहे. 50 नंतर झालं तर ते जे सगळ्यांना होतं वयोमानानुसार तसं असं काही नाही ना? बाय अँड लार्ज म्हणू शकतो, हां. जे अनकंट्रोल्ड म्हणजे शुगर किंवा खूप हाय ब्लड प्रेशरमुळे वगैरे आहे, ते जास्त अनुवंशिक नसतं. पण ह्या ज्या टेंडन्सीज आहेत, की रक्तामध्ये घट्ट होण्याचे प्रकार आहेत, ह्या टेंडन्सी जास्त अनुवंशिक असतात. सो आणखीन एक काय की सध्या होमोसिस्टिन हा एक म्हणजे केमिकल असतं ब्लडमध्ये. सो त्याच्या लेवल्स जास्त झाल्या, हायपर होमोसिस्टिनिमिया म्हणतो आपण. त्याच्यामुळे क्लॉटिंगची टेंडन्सी जास्त होते. सो जनरली व्हेजिटेरियन जे लोक आहेत, शाकाहारी, त्यांच्यामध्ये ही व्हिटॅमिन B12, फॉलिक ॲसिड याची डेफिशियन्सी असते आणि त्याच्यामुळे हे होमोसिस्टिनचे लेवल्स वाढते आणि त्याच्यामुळे स्ट्रोक होणं आणि हार्ट अटॅक्स येणं बापरे! हे हा डिरेक्टली लिंक्ड आहे. linked आहे. म्हणजे B12 डेफिशियन्सी आणि हायपर होमोसिस्टिनिमिया हे प्रूव्हन रिस्क फॅक्टर्स आहेत स्ट्रोकचे. आणि होमोसिस्टिन कसं वाढतं, B12 आणि फोलिक ॲसिड कमी असेल तर वाढतं. तर त्याची ट्रीटमेंट आहे की B12 आणि फोलिक ॲसिडचे लेवल्स चांगले ठेवणं. पण यंग स्ट्रोक्समध्ये आजकाल आम्ही जे बघतो बऱ्याच वेळा, की बाकीचं सगळं जे आपण टेस्टिंग करतो स्ट्रोक झाल्यावर, हे जे 20 to 40 ह्या यंग ॲडल्ट्स आपण ज्याला म्हणतो, त्यांच्यामध्ये बऱ्याचदा दुसरं काहीच कारण दिसत नाही. हायपर होमोसिस्टिनिमिया आणि B12 डेफिशियन्सी बापरे. हे एवढीच, बऱ्याच वेळा एवढीच कारणं दिसून येतात त्याच्यात. आणि तुम्ही जे दुसरं म्हणालात हायपर काय? हायपर होमोसिस्टिन म्हणून केमिकल आहे, ते वाढलं म्हणजे हायपर होमोसिस्टिन. होमोसिस्टिन चेक कसं, म्हणजे काही त्याचा रिपोर्ट? ब्लड टेस्ट असते. ब्लड टेस्ट असते. So माझं basic- B12 96 होतं. नाही, सो बेसिकली आहारामध्ये व्हेजिटेरियन असेल तर म्हणजे दूध, पनीर, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स वगैरे याचा आपल्याला समावेश करावा लागेल आणि कमी असतील तर ते करेक्ट करून घेणं, इधर मेडिसिन्स किंवा इंजेक्शन्सनी. सो ते महत्त्वाचं आहे. सो हायपर होमोसिस्टिन इज व्हेरी कॉमन, आता खूप कॉमनली ते बघायला मिळते. हे आपल्या नॉर्मल ब्लड टेस्टमध्ये येतं का त्याला वेगळी टेस्ट करायला लागते? ब्लड टेस्ट नॉर्मल असते पण ती करून घ्यावी लागते ऑब्व्हियसली. सो म्हणजे आपण नॉर्मल लिपिड प्रोफाईलमध्ये किंवा नाही, B12 नाही. D3 करतो सो त्याच्यात आता बऱ्याच जे प्रिव्हेंटिव्ह चेकअप्स आहेत हां. त्याच्यामध्ये हे इन्क्लूड केलेलं आहे. फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन B12, होमोसिस्टिन लेवल्स, हे बऱ्याच, पण ते तुम्हाला ते पॅकेजेस असतात बऱ्याच ठिकाणी, तर त्या पॅकेज तसं तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह पॅकेज वगैरे असेल तर ते चेक करून घ्यावं लागतं. म्हणजे पण होमोसिस्टिन लेवल्स असं स्पेसिफिकली तुम्ही सांगितलं तर ते करू शकता. इट्स जस्ट अ ब्लड टेस्ट, त्याला काही असं वेगळं हे नाही आहे. सो असा काही चीट कोड असू शकतो का की ज्याने मी स्ट्रोक टाळू शकतो? सो अगेन म्हणजे आपले रिस्क फॅक्टर्स असतील तर ते कंट्रोल करणं. आता रिस्क फॅक्टर्स कळतील कसं आपल्याला, तर तुम्ही रेग्युलरली हेल्थ चेकअप केलं, तुम्ही यंग आहात आणि रेग्युलरली, आता ते सगळीकडे ऑलमोस्ट सगळ्या कॉर्पोरेट्समध्ये आणि इवन फॅमिलीजना पण सगळ्यांना माहिती आहे की हेल्थ चेकअप असतात. सो आपण हेल्थ चेकअप करतो आणि त्याच्यामध्ये हे सगळं बेसिक जे आहे, म्हणजे डायबिटीजचं ब्लड शुगर्स असतील, हायपरटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशरचं आपल्याला समजतं, हार्टचे रिलेटेड काही एलिमेंट्स असतील ते समजतं, व्हिटॅमिन B12, होमोसिस्टिन या लेवल्स आपण चेक करू शकतो. या व्यतिरिक्त आता मी एक गोष्ट सांगेन की हे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप जे सध्या आहे ते मोस्टली हार्टच्या फोकस्ड आहेत, म्हणजे हार्ट डिसीज कसे प्रिव्हेंट करा. ब्रेनच्या दृष्टीने तसं काही अजून स्पेसिफिक नाही आहे, कारण हे सगळे रिस्क फॅक्टर्स तर सेमच आहेत, हार्ट अटॅक असो किंवा स्ट्रोक असो. सो याच्यामध्ये काही ॲडिशनल आपण करू शकत असो ब्रेनसाठी, तर एक कॅरोटिड डॉपलर नावाची एक सोनोग्राफी असते. तर त्याच्यामध्ये आपण हे रक्तवाहिन्याची सोनोग्राफी करू शकतो. जसं हार्टचं इको करतो आपण, तसं ह्या मेंदूच्या रक्तवाहिन्यांची आपण कॅरोटिड डॉपलर सोनोग्राफी करू शकतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला समजू शकतं की काही ब्लड वेसल्समध्ये काही ब्लॉकेजेस तिथे आहे का आणि त्याच्यानुसार मग आपण ट्रीटमेंट करू शकतो. सो बेसिकली रिस्क फॅक्टर्स
आयडेंटिफाय करणं आणि रिस्क फॅक्टर्स प्रिव्हेन्शन करण्यासाठी जे काही ट्रीटमेंट्स आहेत त्या घेणं हे पहिला मुद्दा आहे. दुसरं काय की जसं आपण मागापासून डिस्कस केलं म्हणजे आजचं मला वाटतं बऱ्याच वेळा आपण स्ट्रेस, वर्क लाईफ बॅलन्स, सिडेंटरी लाईफस्टाईल या सगळ्या गोष्टीवरती, डाएट या सगळ्या गोष्टीवरती आपण फोकस केलं. तर त्या सगळ्या गोष्टींवरती करेक्शन करणं हे महत्त्वाचं आहे. आणि ॲडिक्शन्स म्हणजे स्मोकिंग, टोबॅको, एनी फॉर्म ऑफ टोबॅको, अल्कोहोल हे टाळणं. ह्या गोष्टी आपण केल्या तर नक्कीच म्हणजे असं म्हटलं जातं की 90% स्ट्रोक्स जे आहेत ते प्रिव्हेंटेबल आहेत. हो. येस. तू जसं म्हणलंस ना चीट कोड्स, सुरुवात नेहमी आहारापासून करावी. एक्स्ट्रा मीठ, एक्स्ट्रा गोड हे सगळं कमी ठेवावं, तेल कमी ठेवावं, फळं भाज्या जास्त असाव्यात, व्यायाम करावा. जसं आपण म्हणलं आठवड्यातून 150 मिनटं तरी व्यायाम व्हायला पाहिजे. ताणतणाव थोडा कमी असावा, त्याच्यासाठी योग, मेडिटेशन, प्राणायाम हे किंवा सोशलायझेशन जे काही मीन्स आपण यूज करतो ते सगळे करावे. स्मोकिंग, अल्कोहोल टाळावं. झोप व्यवस्थित असावी, कमीत कमी 7 तास पर डे. इथून आपण सुरू करावं कधीही. प्लस आपले जे रिस्क फॅक्टर्स आहेत जसं सर म्हणले की प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेक्स आयडेंटिफाय केल्यावर डॉक्टरांनी जर सांगितलं असेल ती औषधं व्यवस्थित घ्यावीत. म्हणजे डायबिटीस, हायपरटेन्शन हे सगळं कंट्रोलमध्ये ठेवावं. त्याच्यासाठी जर काही प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन सांगितलेले असतील जसं ब्लड थिनर्स, रक्तपातळ होण्याची औषधं, कोलेस्ट्रॉलची औषधं ती व्यवस्थित घ्यावीत. आपल्या मनाने ती कधी बंद किंवा कमी जास्त करू नयेत. आणि वेळच्या वेळी हेल्थ चेकअप करून घेणं. तर हे सगळं केलं तर बरेचसे स्ट्रोक आपण पूर्णपणे टाळू शकतो. मला याचं एक विचारायचं आहे, ते बऱ्याच जणांना इकोस्प्रिनच्या गोळ्या चालू असतात आणि सांगतात हार्टचे डॉक्टर्स की जनरली ती नीट घ्या आणि चुकून डबल नका घेऊ. जर तुम्हाला वाटलं की घेतली नाही तर एक वेळ नाही घेतली तरी चालेल, डबल घेऊ नका, ब्रेन हॅमरेजचे चान्सेस असतात. त्याचं काय हे असतं? आम्ही ना आमच्या प्रॅक्टिसमध्ये जनरली दुसरा कॉज म्हणजे दुसरा जो प्रकार आहे तो जास्त बघतो की स्वतःहून बंद केली जाते. ते प्रमाण फार जास्त आहे. आणि बऱ्याच वेळा काय होतं ना की इकोस्प्रिन घेताय तुम्ही आणि काहीतरी डेंटल सर्जरी आहे, एक्स्ट्रॅक्शन आहे, टूथ एक्स्ट्रॅक्शन किंवा कॅटरॅक्ट सर्जरी आहे. आता बऱ्याच वेळा जी मॉडर्न कॅटरॅक्ट सर्जरी होते फेको, त्याच्यासाठी रक्तपातळ औषध बंद करायची गरज नाही लागत. पण जी ट्रेडिशनल व्हायची किंवा टाक्यांची जी ऑपरेशन आहेत किंवा दात काढायचे किंवा कुठलंही प्रोसिजर जिथे काही ब्लिडिंग एक्सपेक्टेड आहे तर त्यावेळेला ती रक्तपातळ करण्याची गोळी थांबावी लागते. पण ती पण त्या डॉक्टरच्या परमिशननी आणि टेम्पररी तेवढ्या वेळापुरती. बऱ्याच वेळा काय होतं हे मी माझ्या रिलेटिव्समध्ये पण बघितले की टूथ एक्स्ट्रॅक्शनसाठी ॲस्पिरिन बंद केली आणि त्यांची ही हॅड अ हिस्ट्री ऑफ स्ट्रोक आणि मग सुरूच नाही केली आणि मग ते रिकरन्स होतो त्याचा. तर स्वतःहून त्याला ॲडजस्ट नाही करणं, बंद करणं हे खूप जास्त धोकादायक आहे. सो याच्यामध्ये कन्सेप्ट काय की एखादी गोळी घेतली तर ते इकोस्प्रिन घेऊ नका असं म्हणतात. सो इकोस्प्रिनची जी ॲक्शन असते ती साधारण 5 दिवस राहते. तुम्ही घेतली नाही आज तर पुढच्या 5 दिवसापर्यंत ती ॲक्शन चालू राहते. सो एखादा डोस मिस झाला की ते म्हणतात की दुसऱ्या दिवशी तरी घ्या. सेम डेला म्हणजे तुम्हाला तुम्ही खात्री नसेल तुम्हाला घेतलंय का नाही घेतलंय तर डबल करू नका, असं त्याचा मागचा कन्सेप्ट आहे. बट ऑब्व्हियसली जर का तुम्ही जास्त रक्तपातळ करायची गोळ्या खाल्ल्या तर कुठूनही ब्लिडिंग होण्याची शक्यता वाढूच शकते. जर तुम्ही म्हणालात की काही वाहिन्या ह्या कॉन्स्टिट्युशनली वीक असतात, सो त्या डॅमेज होऊ शकतात जर डबल घेतली तर. सो विथ एजनुसार बऱ्याच रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या म्हणजे हळूहळू काय होतं वीक होतात. सो त्याच्यामध्ये मेंदूतल्या रक्तवाहिन्या आहेत किंवा पोटातल्या स्पेशली पाईल्स वगैरे जे आपण म्हणतो त्याही रक्तवाहिन्याच आहेत किंवा किडनीमध्ये वगैरे कुठे स्टोन वगैरे असेल तर तिथून युरिनमधून मग रक्तस्राव होण्याची शक्यता असते किंवा प्रोस्टेट ग्लँड वाढलेली असते ओल्ड एजमध्ये तर त्याच्यामुळे ते रक्तस्राव होण्याची शक्यता असते. सो जनरली जास्त म्हणजे डबल डोस घेणं किंवा हे टाळावं लागतं बेसिकली असं आहे. काही मिसकन्सेप्शन्स असतात. पहिलं जे आपण डिस्कस केलं की स्ट्रोक हा फक्त वृद्धांमध्ये म्हातारपणाचा आजार आहे, चुकीचं आहे. अगदी 20-40 ह्या वयोगटात यंग एडल्ट्समध्ये दिसून येतो. अजून एक मिसकन्सेप्शन की स्ट्रोक झाला म्हणजे परमनंट पॅरालिसिस, काहीच बरं नाही होऊ शकत. चुकीचं आहे. वेळेत व्यवस्थित उपचार घेतले, रिहॅबिलिटेशन ठेवलं, लाईफस्टाईल आपली चांगली ठेवली तर चांगलं बरा पण होऊ शकतो पेशंटचा. डेफिनेटली सुधारणा होऊ शकते.
काही मिसकन्सेप्शन्स असतात की स्ट्रोक झाला काहीच करू नका, घरगुती उपाय, फक्त मसाज, तेल लावणं, हो. तसं चुकीचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं असायला पाहिजे की त्याला अजिबात एकही मिनिट न वाया घालवता स्ट्रोक रेडी हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं. हम्म. तर ह्या सगळ्या मिसकन्सेप्शन्स की फक्त घरगुती उपायांवर डिपेंड नका करू बरोबर. आणि वेळ फुकट नका घालवू. हम्म. हम्म. आणि व्यवस्थित आपण मेडिसिन घेतलं, अगदी टाईममध्ये जर ते ट्रीटमेंट मिळालं, तर असं काही गरजेचं नाही की ते परमनंट पॅरालिसिस व्हायला पाहिजे. ते रिकवर होऊ शकतं. म्हणजे फुल्ली रिकवर होऊ शकतो जर फुल्ली वेळ- रिकवर होऊ कारण ते शकतं. एका मिनिटाला 20 लाख हे माझ्या डोक्यात Yes. राहिलंय ते. आम्ही म्हणतो टाइम इज ब्रेन. थँक्यू सो मच. तुमच्या दोघांचे खूप खूप आभार. म्हणजे बऱ्याचदा या पॅरालिसिसबद्दल ऐकलंय, पण नेमकं काय होतं आणि त्यातनं वे आउट कसा असू शकतो हे सगळं डिस्कस करता आलं. खूप खूप आभार तुमच्या दोघांचेही. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण वेगवेगळ्या आजारांबद्दल आणि लाईफस्टाईल इश्यूजबद्दल डिस्कस करतो, प्रत्येक वेळेस त्याबद्दलची एक आपल्याला आपल्या आयुष्यात रोजच्या डेली रुटीनमध्ये काय गोष्टी करता येतील हेच खरं तर समजून घेण्याचा यातनं प्रयत्न असतो. तर खूप खूप आभार तुम्हा दोघांचे. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. प्लीज म्हणजे तुम्ही कायम करता, पण आपापल्या फॅमिली ग्रुप्सवर पाठवा हा, कारण सगळ्याच फॅमिलीतल्या माणसांना माहीत असावी अशी ही इन्फॉर्मेशन आहे, अशी ही माहिती आहे. तर आपल्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना याचा फायदा व्हावा हीच अपेक्षा आहे. धन्यवाद. लो बसा. लोभ असावा.